हॅलो. हॅलो. मात्र सर तुम्ही तुम्ही दोघांनी सूत्र हातामध्ये घ्या. हो हो, अरुण माते सुरुवात करतोय. हो. अरुण सरांचा आवाज मिळते. अरुण मी केला, मी अनम्यूट केला मला. मी सगळ्यांना विनंती करतो परत एकदा, कारण या कार्यक्रमाचं सगळ्यात मोठं यश जे आहे ते हे सगळं यांत्रिक प्रकरण आहे आणि त्याच्यामुळे जेवढे तुम्ही तुमचे माईक अनम्यूट कराल किंवा शक्य झाल्यावर तुमचे व्हिडिओ सुद्धा जर का म्यूट कराल तर हा कार्यक्रम खूप चांगला होईल. नाहीतर प्रत्येक वेळी डिस्टर्बन्स येईल. आता ज्यांनी खूप सुंदर असे विचार मांडले ते मध्ये मध्ये त्यांचा आवाज जात होता, त्याचं कारण दुसरीकडे कुठेतरी माईक चालू होते. तर कृपया विनंती सगळ्यांना मनापासून की तुमचे जर का माईक चालू असतील तर ते अनम्यूट करा. काही ठिकाणी व्हिडिओ सुद्धा अनम्यूट करायची गरज आहे, कारण तुमचे व्हिडिओ आहेत ते काही लोकांना बघायचे नाहीयेत. आपण तुम्ही असं बरं होईल सगळ्यांना, कारण प्रेशर खूप येतं. सगळ्यांचे व्हिडिओ चालू असतात ना तेव्हा त्या झूमवर प्रेशर येतं आणि कोणाचेच आवाज नीट ऐकू येत नाही किंवा कोणाचंच नीट दिसू शकत नाही. तेव्हा प्लीज ही सुरुवातीला मी विनंती करतो. मी शाहीर दत्ताराम म्हात्रे यांना विनंती करतो की त्यांनी त्यांच्या गायनाला सुरुवात करावी. पहिल्या एका गाण्याने या कार्यक्रमाची सुरुवात होते. नमस्कार मित्र, आज आपण कविवर्य वसंत बापट यांची जन्मशताब्दी साजरी करण्यासाठी जमलो आहोत. काय गंमत आहे. बापट सरांचा जन्म 25 जुलै 1922 व समाप्ती 2022. बापट सरांनी 1942 ते 1982 पर्यंत 40 वर्षाच्या प्रदीर्घ कालखंडात भरपूर गीतं लिहिली. बापट सर विशीच्या उंबरठ्यावर असताना गुणगुणले, शिंग फुंगले रणी आणि साठीच्या संध्या छायात आले तेव्हा गुणगुणले, दे मंदिर चित्त मंदिर एकत येते प्रार्थना, सत्य सुंदर मंगलाची नित्य आराधना. अशी कितीतरी गाणी त्यांची आहेत. पण विशीच्या उंबरठ्यावर असताना जे पहिलं गीत गुणगुणले, शिंग फुंगले रणी वाजतात चौघडे, हेच गीत मी आता आपणासमोर सादर करतोय. शिंग फुंकिले रणी वाजतात चौघडे, सज्ज व्हा उठा उठा सैन्य चालले पुढे, दाशकाल संपला शांत काय झोपला, अग्नियेत कोपला पेटुनी नभा भिडे, सैन्य चालले पुढे, लोकमान्य केसरी गरजतात वैखरी, माजला असे अरे आरुत्या जलाकडे, सैन्य चालले पुढे, 20 सालचा लढा चाहला किती बडा, इंग्रजास बेरडा आणि लेख सेरडे, सैन्य चालले पुढे, 30 सालची प्रभा उज्ज्वला करी नभा, गांधी अग्रणी उभा टाकला रणी पुढे, सैन्य चालले पुढे, चीर घेऊनी करी संग होऊ संगरी, हलवू चला अरे हिमालया पलीकडे, सैन्य चालले पुढे, शिंग फुंकले रणी वाजतात चौघडे, सज्जवा उठा उठा सैन्य चालले पुढे, सैन्य चालले पुढे, सैन्य चालले पुढे. हे कविवर्य वसंत बापट यांचं पहिलं गीत होतं. त्यानंतर अनेक गीतं लिहिलेली आहेत, ते आपल्या ओघावाने आपल्या पुढील कार्यक्रमात येतीलच. सर्वांना नमस्कार. शाहीर दत्ताराम म्हात्रे यांच्या खड्या आवाजात आपण शिंग फुंकले रणी हे गीत ऐकलं. आणि ज्या पद्धतीनं आज शाहीर दत्ताराम सेवादलाची टोपी घालून आलेले आहेत आणि एखाद्या शाखेवर जावं आणि शाखेवर हे गाणं सादर करावं, त्या पद्धतीनं आज त्यांनी सादर केलेलं आहे. फार सुंदर त्यांची रचना, त्याच्याबद्दल त्यांचे आभार मानले पाहिजेत शाहीर दत्ताराम यांचे. कारण पाठीमागे सेवादलाचा लोगो दिसतो आहे, सेवादलाचा झेंडा दिसतो आहे आणि एकूण हे सगळं वातावरण आजच्या कार्यक्रमाचं हे सेवादलमय झालेलं आहे. याचं कारण शाहीर दत्ताराम म्हात्रे हे अनेक वर्ष
अंधेरीच्या सांताक्रूजच्या साने गुरुजी शाळेमध्ये शिकवत सुद्धा होते. त्यांना वसंत बापटांचा सहवास लाभला. वसंत बापटांच्या बरोबरीनं, लीलाधर हेगडे यांच्या बरोबरीनं त्यांनी अनेक कार्यक्रम केले आणि हा खूप मोठा योग आहे, भाग्ययोग आहे आपला, की वसंत बापट जरी आपल्यामध्ये आता नसले तरी या त्यांच्या शताब्दीच्या निमित्तानं अनेक आठवणी आपल्याला जाग्या करायच्या आहेत, अनेक आठवणी, अनेक गाणी त्यांची म्हणायची आहेत. तर मला असं वाटतं की अगदी साध्या पद्धतीनं सांगायचं तर सेवादल 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 ध्यास ज्या हर्षाने उल्लेखिलं भावी इतिहास ज्या, असं त्यांनी लिहिलेलं आहे. आणि त्याच्याचमुळे कदाचित आज ही जन्मशताब्दी ही एका कवीची, एका शाहिराची, एका गीतकाराची, एका प्राध्यापकाची, एका सेवादल कार्यकर्त्याची, एका साधनेच्या संपादकाची, एका खूप उत्कृष्ट वक्त्याची, एका निरूपणकाराची अशी ही जन्मशताब्दी ही केवळ साहित्यातले लोक करत नाहीत, तर राष्ट्रसेवा दलासारखी इतकी मोठी संघटना जी आहे, ज्या संघटनेमध्ये अनेक लोक मोठी झाली, अनेक लोकांनी याचे सेवादलाचे संस्कार म्हणून नंतर संपूर्ण आयुष्यामध्ये एक तत्वनिष्ठता, एक विचारधारा स्वीकारली, त्या सेवादलासारख्या इतक्या मोठ्या संघटनेला सुद्धा वाटतं की आज वसंत बापट या त्यांच्या लाडक्या अशा कार्यकर्त्याची किंवा लाडक्या अशा सेवादल कार्यकर्त्याची, दलाच्या अत्यंत निष्ठावंत अशा माणसाची जन्मशताब्दी आपण साजरी करावी. आणि म्हणूनच आज जेव्हा मला सुहास कोते सरांचा निरोप आला की आपण असा एक वेबिनार घेतो आहे, तेव्हा मला आनंद यासाठी झाला की अनेक वर्ष आम्ही वसंत बापट यांच्या छायेमध्ये वाढलो. राष्ट्रसेवा दल म्हटलं की ही जी सगळी मंडळी असायची ज्यांनी अगोदर सेवादल गाजवलं, कलापथक गाजवलं, अनेक आंदोलनं केली, त्या सगळ्या आंदोलनांची आठवण आणि त्या आंदोलनांचा प्रभाव एकूण आमच्यावर असा होता की त्यानंतर पुढे जेव्हा जेव्हा मी सुद्धा जेव्हा संघटक झालो तेव्हा माझ्या मनात असंच यायचं की आपण केवळ संघटक म्हणून हे साधं काम करत राहायचं सेवादलात, त्याच्यापेक्षा ज्या एका जो इतिहास या सगळ्या मान्यवर लोकांनी निर्माण केलेला आहे, तो सगळा इतिहास आपल्याला परत लोकांना आठवणीत आणावा, अशा पद्धतीचं काहीतरी आपल्या हातून घडलं पाहिजे. आणि त्यातूनच मग प्रेरणा घेऊन आम्ही सेवादलाचं काम करत राहिलो. आज सुद्धा सेवादलामध्ये माझे जे सगळे मित्र आहेत, ह्या मित्रांनी कदाचित बापटांना पाहिलं नसेल, बापटांनी गायलेली गाणी त्यांच्या कानावर पडली नसतील, पण तरी सुद्धा बापटांनी जे सेवादल उभं राहण्यासाठी जे केलेलं आहे ते सगळं त्यांच्या मनामध्ये असेल आणि त्याला सॅल्यूट करण्यासाठी, त्याला सलाम करण्यासाठी आज आपण इथे आहोत. एखाद्या कवीची जन्मशताब्दी ही केवळ त्याच्या कविता म्हणून किंवा त्याची गाणी म्हणून अशी साजरी होते. वसंत बापट यांचं वेगळेपण असं होतं की त्यांनी जी चेतना दिली, जी प्रेरणा दिली आणि एका अर्थानं समाजाच्या पटावर कवी म्हणून उभं राहताना आपली एक वेगळी अशी ओळख आहे, ती ओळख निर्माण केली. त्याच्यामुळे त्यांना मला सलाम करावा असं वाटतं. आपल्या सगळ्यांच्या मनात त्यांच्याविषयीचं अभिवादन आहे हे मला माहिती आहे. अनेक लोकांना वसंत बापट यांची सगळी कारकीर्द माहिती आहे, जी आता परत परत या निमित्तानं येते. पण साधनाचा जर का अंक यावेळेचा वसंत बापट विशेष अंक आपण पाहिला तर त्यात धक्का देणारं किंवा आपल्याला कौतुक वाटावं अशा काही गोष्टी आपल्याला कळतात. हे जे वर्ष आहे 2021, हे वर्ष आपल्या राष्ट्रसेवा दलाच्या दृष्टीने इतकं महत्वाचं आहे की यावर्षी आपल्याला 3 महत्वाच्या अशा माणसांची जन्मशताब्दी साजरी करायची आहे. आणखीन थोड्या दिवसांनी 26 ऑगस्ट रोजी आदरणीय गप्रप्रधान यांची जन्मशताब्दी सुरू होते आहे आणि 5 ऑक्टोबर रोजी परत आदरणीय यदुनाथ थत्तेजी यांची जन्मशताब्दी सुरू होते आहे. आपण असं मनासमोर आणू शकतो की काय धगधगता काळ असेल की ज्यावेळी अशा पद्धतीची प्रचंड हुशार कुशाग्र माणसं ही सेवादलाच्या झेंड्याखाली आली आणि त्यांनी सेवादलाला अशा एका स्तरावर नेलं की अजून सुद्धा जेव्हा जेव्हा सेवादलाचा विचार मनात येतो तेव्हा असं वाटतं की महाराष्ट्राचं सगळं वैभव जे आहे ते वैभव एका अशा थरावर नेण्याचं काम राष्ट्रसेवा दलाने केलेलं आहे. आपण नेहमी असं म्हणतो की बाकीची सगळी राज्य आहेत यांना इतिहास, यांना फक्त भूगोल आहे, फक्त महाराष्ट्र असं एक राज्य आहे की त्याला इतिहास आहे. आणि जो शिवरायांच्या इतिहासापासून किंवा अगदी राजा मलिक अंबरच्या इतिहासापासून आतापर्यंतचा सगळा इतिहास हा गौरवाचा इतिहास आहे. आमचे
गोविंदाग्रज नेहमी महाराष्ट्राचं वर्णन करताना मंगल देशा, पवित्र देशा, दगडांच्या देशा असं वर्णन करतात. त्या महाराष्ट्रामध्ये अशी ही रत्न जन्माला आली, म्हणूनच महाराष्ट्राचं वेगळेपण आहे. आणि त्याच्यामुळं हे जी जन्मशताब्दी वर्ष आहे आपल्यासाठी, राष्ट्रसेवा दलाच्या साठी अत्यंत महत्वाचं असं वर्ष आहे. वसंत बापट आणि राष्ट्रसेवा दल यांचा जो संबंध आहे तो इतका अन्योन्य संबंध आहे की या सगळ्या अनेक गोष्टींबद्दल सविस्तर बोलणं तर फार कठीण आहे. आपण अगदी जुजबी त्याच्याबद्दल बोलणार आहोत. पण कवी असलेला माणूस, गीतकार असलेला माणूस केवळ सेवा दलात असल्यामुळे शाहिराच्या पदवीला जातो, किंवा आपलं कवीपण आणि गीतकारपण असं हे विसरून तो शाहिरासारखा फेटा बांधतो. आणि आता जसं मास्टर आपल्या दत्तराम म्हात्रे यांनी गाणं म्हटलं सेवा दलाचं, तसंच सेवा दलाचं गाणं म्हणतो. ही एक वेगळी अशी किनार त्यांच्या व्यक्तिमत्वाला लाभलेली आहे. प्राध्यापक तर अनेक लोक होतात. मराठीचं उत्तम प्राध्यापक अध्यापन करणारे वसंत बापट हे केवळ प्राध्यापक नव्हते, तर उत्तम समीक्षक, उत्तम संपादक आणि उत्तम वक्ता सुद्धा होते. मला आठवतंय रुईया कॉलेजमधली सगळी जी मंडळी आहेत त्यांना वसंत बापट यांचं शिकवणं आठवत असेल. माझा मित्र नेहमी मला सांगायचं की मी जरी मराठीचा विद्यार्थी नव्हतो तरी बापट सर एकनाथांवर जे बोलायचे किंवा जी शाहिरी परंपरा आहे त्याच्यावर जे बोलायचे ते ऐकण्यासाठी आम्ही त्यांच्या वर्गात जाऊन बसायचो. आणि बापट सरांना कळायचं की ही सगळी मुलं आहेत, ही काही मराठीची मुलं नाहीत किंवा ही आपल्या वर्गातली मुलं नाहीत. पण ते म्हणायचे की तुम्ही ज्या प्रेमानं हे सगळं ऐकायला येत आहे त्याच्यामुळे तुम्हाला मी कधीच वर्गातून बाहेर काढणार नाही. उलट मला हे बरं वाटतं की तुमच्यासारखी तरुण मुलं हे सगळं समजून घेतात, ऐकून घेतात. आणि हा खूप मोठा गौरव आपल्या संतांचा किंवा शाहिरांचा आहे. तेव्हा एका अर्थाने त्यांचं शिक्षण म्हणजे अध्यापन करणं हे इतकं गोड होतं. मी नेहमी असं म्हणतो की जसं कवीच्या बाबतीत असतो, कवी कसा दिसे तो आननी, असं आपल्याला नेहमी वाटतं ना की कसा कवी दिसतो. तर कवीनी कसं दिसावं, प्राध्यापकांनी कसं दिसावं याचा उत्तम वस्तुपाठ म्हणजे वसंत बापट होते. त्यांचं सगळं दिसणं, त्यांच्या चेहऱ्यावर असलेला तो बिनकाड्यांचा चष्मा, त्यांची पर्सनॅलिटी हे इतकं मोहात पाडणारं होतं की त्यांचा आवाज वर्गामध्ये जेव्हा घुमायचा त्यावेळी सगळे पिनड्रॉप सायलेन्स करून वसंत बापट सर काय आपल्याला शिकवतात त्याच्याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. वसंत बापटांनी जवळजवळ 2-3 पिढ्या तयार केल्या असतील मराठीच्या. आणि त्यातली अनेक जी मुलं आहेत ती मला माहिती आहेत की ते नंतर उत्तम कवी झालेत, उत्तम वक्ते झालेत, काही संपादक झालेत. तर हे सगळं वसंत बापट सरांचं कर्तृत्व होतं. दुसरी खूप महत्वाची गोष्ट म्हणजे त्या तिघांनी मिळून जे काव्यवाचन केलं महाराष्ट्रभर. आता तुम्ही असं बघू शकता की विंदा करंदीकर हे मार्क्सवादी विचारांचे होते, कम्युनिस्ट विचारांचे होते. पाडगावकर हे सेवा दलाच्या विचाराचे होते. त्याच्यामुळं हे दोघे जण सेवा दलाच्या विचाराचे. पण पाडगावकर बापटांसारखे सतत मंचावर आले नाहीत. कधीतरी त्यांनी आवाज दिलाय आपल्या एखाद्या कार्यक्रमाला. पण वसंत बापट मात्र ऑफिशियली अधिकृतरित्या सेवा दलाच्या सगळ्या कार्यक्रमामध्ये असायचे. त्याच्यामुळे एक माणूस राष्ट्रसेवा दलाचा किंवा समाजवादी विचारांचा, एक माणूस मार्क्सवादी, आणि अशी ही तिघांचे त्रिकूट आहे. हे त्रिकूट 50 वर्ष एकमेकांच्या संपर्कात होतं. आणि विशेष म्हणजे त्यांनी केलेलं काम, आता त्यावेळी हे त्यांचं जे काव्यवाचन होतं ते काव्यवाचन लोकप्रिय तर होतं, त्याच्यामुळे मराठी कविता सर्वत्र पसरलेली होती. पण त्यावेळी त्यांच्या मनात हे होतं की नाही मला माहित नाही. पण आता जेव्हा मी कवी म्हणून मराठी कवितेचा विचार करतो, मराठी कवितेच्या प्रवाहांचा विचार करतो, तेव्हा माझ्या लक्षात येतं की बापट, पाडगावकर, करंदीकर यांनी जवळजवळ मराठी कवितेची दिशा कशी असावी हे निश्चित केलेलं होतं. त्याच्यामुळे एका बाजूला हे सगळे मंचावरचे कवी आणि दुसऱ्या बाजूला मग सगळे गूढरम्य किंवा थोडीशी दुःखी कविता लिहिणारे बाकीचे कवी, अशी सरळ सरळ विभागणी झाली होती. म्हणजे यांच्या रांगेमध्ये मग बोरकर सुद्धा यायचे, यांच्या रांगेमध्ये मग केशवसूत सुद्धा यायचे. कारण केशवसूत एक तुतारी द्या माझं आणून फुंकीनं जे मी स्वप्राणाने भेदून टाकीनं सगळे गगने दीर्घ जिजाच्या किंकाळीने, अशा पद्धतीने एक हिरोईक, एक नायक असा समोर येतो आणि तो सगळं भाषण करतो किंवा सगळ्या जगाला काहीतरी सांगण्यासाठी पुढे येतो सरसावून. तर ते सगळं व्यक्तिमत्व या
बापटांच्या मध्ये होतं. आणि त्याच्यामुळे कवी म्हणून विचार करताना सुद्धा बापटांचा एक वेगळा विचार करावा लागतो. कारण शब्दप्रभू तरी होतेच, उत्तम संस्कृतवर त्यांचं प्रभुत्व होतं, इंग्रजीवर त्यांचं प्रभुत्व होतं, पण ज्या पद्धतीनं ते कविता लिहायचे त्यावेळी त्यांचं प्रभुत्व हे सगळं बाजूला वाटायचं आणि हा मनामध्ये असं रसरसला लावा घेऊन कवी पुढे आलेला आहे आणि याच्या सगळ्या विचारामध्ये एक विचारधारा विशिष्ट आहे हे आपल्याला लक्षात येतं. त्याच्यामुळे मला एकच गोष्ट सुरुवातीला वाटते की ती मला म्हणावीशी वाटते. आम्ही सगळे सेवादलात असताना जी बापट सरांची गाणी म्हणायचो ती सगळी गाणी आमच्या ओठावर आहे. जशी शिंगपुंकले राणी हे जसं गीत आहे तसं एक गीत आम्ही शाखेवर नेहमी म्हणायचो, त्याचा उल्लेख मला केला पाहिजे. आणि ते शाखेवरचं गीत यासाठी महत्वाचं होतं की मी या गाण्यातून आपण एकत्र कसे राहूया, आपण मुलांनो आपण एकत्र कसे राहायचं, एकत्र कसं एक काम करायचं, एकजुटीने कसं काम करायचं याचा वस्तुपाठ हे गाणं देतं. आणि ते गाणं कोणतं होतं? वल्वारे 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 नाव वल्लवली, वल्वारे 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 नाव वल्लवरी, अरे वल्वार नाव वल्लवरी, वल्वार नाव वल्लवरी, अरे वल्वार नाव वल्लवली. आता यात तुमच्या लक्षात येत असेल की हे गाणं फक्त गाणं नाही, हे एका अर्थानं ज्याला शिकवणं म्हणतो आपण किंवा तयार करणं म्हणतो ते तयार करणं होतं. एका सुरात एका आवाजात जर का गाणं म्हणायचं असेल तर कसे आवाजाचे चढ उतार पाहिजेत आणि कशी साथ दिली पाहिजे ती साथ सगळी या गाण्यामध्ये आहे. हे गाणं एकटा म्हणू शकत नाही, कारण बलवार नाव असं म्हटल्यावर वल्लवली असं म्हणणारे सगळे सेवादल सैनिक असायचे. आणि त्याच्यामुळे हे गाणं जेव्हा म्हटलं जायचं शाखेवर तेव्हा ते ऐकून आजूबाजूच्या सगळ्या इमारतीमधले घरामधले लोक बघत बसायची, काय ही मुलं किती गोड गाणं म्हणतायत आणि कशी सुरात गाणं म्हणतायत. तर हे अशा पद्धतीचं एक शिक्षणच त्यांनी या गाण्यातून दिलं आणि अशी अनेक गाणी त्यांनी सेवादल सैनिकांसाठी दिली. आता खरं तर एका बाजूला केवळ गाणं त्यांना लिहिता आलं असतं कारण शब्दप्रभू होते, पण त्या गाण्यामधून विचार पण द्यायचा हे अत्यंत महत्वाचं काम बापट सर करायचे. आणि एक आणखीन महत्वाचं यासाठी मला वाटतं, म्हणजे मी कवी असल्यामुळे या गोष्टीचं मला सतत अप्रूप वाटत आलेलं आहे. ते अप्रूप म्हणजे किती तब्येतीनं, किती बांधेसूद पद्धतीनं किंवा किती कवित्वावर त्यांचा अशी ठाम पकड होती, ती पकड सगळी या सगळ्या कार्यक्रमातून किंवा त्यांच्या गाण्यातून आम्हाला दिसायची. आता ह्याच गाण्यामध्ये तिसरं कडवं असं आहे, झेंडा माथ्यावर तीन रंगी, तीन रंगी तीन रंगी, संचार विजो नव अंगी, नव अंगी नव अंगी, डोले कसा बोले कसा, डोले कसा बोले कसा, धैर्यानं नाव तुम्ही वल्वार वल्लवली, अरे वल्वारे 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 नाव वल्लवरी, वल्वारे नाव वल्लवली, वरवाले नाव वल्लवली, अरे वल्वारे नाव वल्लवली. मला असं वाटतं की हे म्हणताना जो जोश आहे हा जोश सगळा या गाण्यातून यायचा पुढे. आणि मला आठवतं अलीकडेच किंग जॉर्ज शाळेच्या दादरच्या राजा शिवाजी शाळेमध्ये हे जेव्हा मी गाणं म्हटलं त्यावेळी मुलांचा सगळा उत्साह बघून मला लक्षात आलं की त्या काळामध्ये बापटांनी किती हुशारीनं हे गाणं लिहिलं असेल आणि अशा पद्धतीची एक रचना त्यांनी सगळ्या मुलांसाठी तयार केलेली असेल. बापटांचं हे जसं कर्तृत्व आहे तसं दुसरी खूप महत्वाची म्हणजे आपण जनसंपर्क किंवा लोकांच्या बरोबरचा सांधा हा कसा बापटांच्या सगळ्या कवितांमध्ये किंवा त्यांच्या गीतांमध्ये आहे हे बघताना आणखीन एका गाण्याची मला आठवण होते. आणि ते गाणं म्हणजे लाल बत्ती हिरवी झाली आली कोकण गाडी. आपल्याला सर्वांना माहिती आहे की आली कोकण गाडी दादा आली कोकण गाडी हे कोकण गीत जेव्हा कोकण रेल्वे जेव्हा अस्तित्वात आली त्यावेळी बापटांनी लिहिलं. आणि या सगळ्या गीताला एक पार्श्वभूमी होती ती डेक्कन क्वीनची होती. म्हणजे एकेकाळी जेव्हा दख्खन राणी म्हणजे डेक्कन क्वीन जेव्हा निघायची तेव्हा डेक्कन क्वीनवर त्यांनी खूप सुंदर असं गाणं त्या काळात लिहिलं होतं. आता ती एक कविता होती आणि ते डेक्कन क्वीनचं सगळं कौतुक होतं. पण त्याच्यानंतर मात्र त्यांनी ही जे गाणं लिहिलं हे गाणं आपल्या सगळ्या सेवादल सैनिकांना
मला वाटतं काही लोकांचे माईक परत सुरू झालेले आहेत, तेव्हा त्यांना परत विनंती की आपण म्हणजे तुम्ही तर ऐकून नीट शकणार नाही आणि मला पण नीट म्हणू देणार नाही, कारण इतकं सगळं जोशपूर्ण आपलं सगळं आहे हे सगळं. तुम्ही बोला सर, आम्ही म्यूट करतो. ठीक आहे. नाही, त्यांना परत एकदा विनंती, कारण त्यांचं जी ही गाणी जी आहेत ते गाण्यातून त्यांचं सगळं व्यक्तिमत्व आपल्या लोकांसमोर आणण्याचा मी प्रयत्न करतो आहे. आणि त्यातलं हे खूप गोड गाणं जे आहे ते मी आता म्हणणार आहे. त्यातलं काहीच कडवी म्हणणार, कारण सगळं गाणं म्हटलं तर खूप वेळ लागेल. पण एक गाणं त्यांचं जे आहे ते गाणं आहे दक्कनच्या राणीचं, म्हणजे दख्खनची जी दख्खनची गाडी म्हणजे डेक्कन क्वीन, त्याच्या वेळी त्यांनी लिहिलं होतं की दख्खन राणीच्या बसून कुशीत, शेकडो पिले ही चालली खुशीत, सुंदर मानव तुंदिल अंगाचे, गालीचे गुलाबी शराबी रंगाचे, ठेविल्या बाहुल्या बांधून बासनी, गोजीरवाणी लाजीरवाणी, कोरटी घेऊन पोटाशी कुशीत, दख्खन राणी ही चालली खुशीत. आता हे कवित्व आहे आणि हे दख्खनच्या डेक्कन क्वीनचं खूप सुंदर वर्णन आहे. पण जेव्हा कोकण रेल्वे अस्तित्वात आली तेव्हा कोकण रेल्वेचा गौरव करण्यासाठी ते जे गाणं लिहिलं ते गाणं मात्र आमच्या सेवादल सैनिकांचे ते इतकं आदर्श होतं, कारण हे गाणं म्हणत आम्ही अनेक वर्षासहली त्याचा आनंद घेतलेला आहे किंवा धमाल केलेली आहे. तर ते कुठलं गाणं होतं, किती सुंदर लिहायचे. म्हणजे वसंत बापटांकडे हा जो एक गुण होता की केवळ त्यांना कविता लिहायची, वृत्तामध्ये लिहिता यायची इतकंच त्यांचं कर्तृत्व नव्हतं, तर त्यांना ह्या सगळ्या चाली ज्या आहेत त्या सुद्धा आपसूक यायच्या. आता लीलाधर हेगडे त्यांच्या बरोबर असायचे किंवा मोठे मोठे संगीतकार त्यांच्या सोबत असायचे, ही गोष्ट वेगळी. पण एखाद्या कवीला स्वतःचा एक आवाज लागतो आणि तो आवाज हाच त्या कवीचा आवाज किंवा त्या गीताचा आवाज होतो. त्याच्यामुळे जेव्हा कोकण गीत आम्ही ते म्हणायला लागलो तेव्हा आम्हाला जो आनंद झाला होता तो आनंद असा होता की ते गाणं असं होतं, लाल बत्ती हिरवी झाली आली कोकण गाडी, लाल बत्ती हिरवी झाली आली कोकण गाडी, आली कोकण गाडी दादा आली कोकण गाडी, ठाणे मुंब्रा कल्याणची ओलांडून खाडी, आली कोकण गाडी दादा आली कोकण गाडी. जंक्शन आता मागे गेले पनवेलीचे ठेसन आले, जंक्शन आता मागे गेले पनवेलीचे ठेसन आले, ओढ लावी कर्नाळ्याची हिरवी हिरवी झाडी, ओढ लावी कर्नाळ्याची हिरवी हिरवी झाडी, आली कोकण गाडी दादा आली कोकण गाडी, ठाणे मुंब्रा कल्याणची ओलांडून खाडी, आली कोकण गाडी दादा आली कोकण गाडी. आता प्रत्येक कडव्यामध्ये त्यांनी त्या कोकण रेल्वेचा जो प्रवास आहे त्या प्रवासाचं एक एक स्टेशन घेतलंय आणि त्याचं वर्णन केलेलं आहे. आणि ते वर्णन इतकं गोड वर्णन आहे की मला नेहमी असं वाटतं की तुम्हाला इतिहास सगळा माहिती असेल, तुम्हाला समजा रूट माहिती आहे कोकण रेल्वेचा, पण त्या रूटचं जे वैशिष्ट्य आहे, त्या एकेका ठिकाणाचं वैशिष्ट्य आहे, ते सुद्धा खूप उत्तम पद्धतीनं आपल्या गीतामध्ये होऊन त्याचं इतकं सुंदर गाणं करता येतं हे फक्त वसंत बापट यांच्यासारख्या एका शब्दप्रभूला शक्य होतं. त्यामुळे केवळ सेवादलात होते म्हणून त्यांनी सेवादलाची गाणी लिहिली असं नाही, तर सगळा समाज समजून घेऊन, सगळे सिच्युएशन समजून घेऊन, सगळी परिस्थिती समजून घेऊन त्याप्रमाणे अप्रतिम अशी रचना करायची की जे गाणं मगाशी आपला सेवादल मित्र म्हणाला, सेवादलाचा सैनिक, की केवळ त्यांनी त्या काळात लिहिली म्हणून गाणी ती म्हटली गेली नाही, तर आता सुद्धा आपण या घडीला गाणं त्यांचं म्हणत असतो. देह मंदिर चित्त मंदिर एकतेते प्रार्थना यासारखी जी कविता आहे तर ती कविता आपण अजून सुद्धा ती प्रार्थना म्हणतो. याचं कारण एक विशिष्ट ध्येय ठेवून त्यांनी जे गाणं लिहिलं, त्यांनी ज्या ह्या रचना केल्या त्या रचनांना आपण अजून सुद्धा मानतो. पुढे फक्त एकच मी कडवं म्हणतो आणि पुढे जातो. पुढचं कडवं असं होतं की आपट्यानंतर गाठील रो हे तयार ठेवा नारळ पोहे, आपट्यापासून गाठील रो हे तयार ठेवा नारळ पोहे, स्वागताला कोकणवासी जमले खेडोपाडी, स्वागताला कोकणवासी जमले खेडोपाडी, आली कोकण गाडी दादा आली कोकण गाडी, ठाणे मुंब्रा कल्याणाची ओलांडून खाडी, आली कोकण गाडी दादा आली कोकण गाडी. एखाद्या सेवादल कार्यकर्त्याचं
हे मनामधलं अत्यंत जवळचं असं एक तत्व काय असतं की आपला सेवादल सैनिक जो आपल्याबरोबर काम करतो आहे याला सतत अशा पद्धतीच्या लयीमध्ये, अशा पद्धतीच्या सगळ्या भावनेमध्ये खिचून आणायचं. तुम्हाला माहिती आहे की आता कोकण रेल्वे लोकप्रिय झाली, कोकण रेल्वेतून सगळेजण प्रवास करतात. फक्त सेवादल सैनिकांच्या मनामध्ये जर काही गाणं असेल तर हे सेवादलाची ही कोकण रेल्वे आणणारे मधुदंड होते, हे आपलेच सेवादल सैनिक होते, हे अनेकांना त्यामुळे माहिती आहे. मधुदंड होते आपले आहेत, त्याच्यामुळे कोकण रेल्वे आपली आहे आणि हे गाणं लिहिणारे वसंत बापट आपले आहेत म्हणून कोकण रेल्वे आपली आहे असं मी मानतो. त्याच्यामुळे सगळेजण कोकण रेल्वेमधून प्रवास करतात, पण सेवादलाच्या सैनिकाच्या मते जेव्हा ते कोकण रेल्वेतून प्रवास करतात तेव्हा संपूर्ण कोकण रेल्वेचा जो इतिहास आहे ती येईपर्यंत काय काय झालं हे फक्त सेवादल सैनिकाला माहीत असतं. आणि त्याच्यावर मोहर लावण्याचं काम, त्याच्यावर ठसा लावण्याचं काम हे वसंत बापट यांनी केलेलं आहे. आणि मला नेहमी असं वाटतं की अनेक वेळा जेव्हा बापटांचा आपण गीतकार म्हणून विचार करतो तेव्हा त्यांना इतर गीतकारांपासून वेगळं ठेवतो. कारण बापट जर का त्यांनी नुसती गाणी लिहायची ठरवली असती तर त्यांनी असंख्य गाणी लिहिली असती. पण बापट एका विशिष्ट ध्येयानं, एका विचारानं प्रेरित होते, त्याच्यामुळे त्यांनी अशा पद्धतीची सगळी गाणी लिहिली ज्याच्यामध्ये केवळ गाणी, गीत असा विषय नाही तर त्याच्यापासून एक विचार देण्याचा जो भाग आहे तो सुद्धा सगळ्या या गाण्यांमध्ये आलेला आहे. आणि त्याच्यामुळं आपण सेवादल आणि वसंत बापट असा जेव्हा विचार करतो तेव्हा वसंत बापट आपल्यासाठी एका अर्थानं असे एका गोष्टीचे प्रणेते आहेत ज्यांनी आपल्याला सतत मंचावर ठेवलं, गाठ ठेवलं, काहीतरी करत ठेवलं. मी नेहमी असं मानणाऱ्यांपैकी आहे की ज्यांच्या अंगामध्ये लय असते, ज्यांच्या अंगामध्ये अशा पद्धतीचा एक जोश असतो आणि ज्यांच्या ओठावर गाणं असतं ते खऱ्या अर्थानं कार्यकर्ता या पदाला लायक मंडळी असतात. कारण तुम्ही सगळ्याच चळवळी बघा, मग ती स्वातंत्र्याची चळवळ असेल, ती संयुक्त महाराष्ट्राची चळवळ असेल, ते एक गाव एक पाणवठा अशी चळवळ असेल, ती स्त्रीमुक्तीची चळवळ असेल, या सगळ्या चळवळींचा गाभा जो आहे किंवा अगदी आंबेडकरी चळवळ जी आहे ज्याच्यामध्ये अनेक जलसे होते. आंबेडकरांचं एक फार सुंदर वाक्य होतं की ते म्हणायचे की माझं एक संपूर्ण भाषण 1.5 तासाचं किंवा 1 तासाचं भाषण हे एका बाजूला आणि वामनदादा कर्डक यांचं गाणं एका बाजूला. एका गाण्यातून वामनदादा कर्डक हा सगळा विचार पोचवतात. सेम अगदी त्याच पद्धतीनं साने गुरुजींचा सगळा मोठा जो विचार आहे त्याच्यामध्ये संपूर्ण भारत एक करण्याचा असा एक विचार किंवा समाजवादी विचार किंवा राष्ट्राचा विचार, हा सगळा विचार एका गाण्यातून पुढे आणण्याचं काम हे आपल्या वसंत बापटांनी केलेलं आहे. आणि त्याच्यामुळे नेहमी आम्ही जेव्हा हे गाणं म्हणतो तेव्हा आपण सैनिक आहोत ही भावना मनामध्ये येते. अनेक गाणी आहेत मी जेव्हा जेव्हा म्हणतो. आमच्या घरात सुदैवानं माझी आई राष्ट्रसेवा दलामध्ये होती आणि तिच्या काळामध्ये ही सगळी गाणी म्हटली जायची. ती अलिबागला होती आणि अलिबागला एक राजा केळकर म्हणून होते. ते केळकर सर ही सेवा दलाची शाखा चालवायचे आणि त्यावेळी प्राध्यापक मधु पाटील, माझी आई, अशी सगळी मंडळी त्या राष्ट्रसेवा दलामध्ये होती आणि त्याच्यामुळे माझ्या घरात ही सगळी गाणी म्हटली जायची. आणि त्याचा एक प्रभाव म्हणून मी जेव्हा माझा विचार करतो स्वतःचा तेव्हा मला असं वाटतं की ही सगळी गाणी माझ्या घरामध्ये म्हटली जायची म्हणून मी सेवा दलाशी पटकन कनेक्ट होऊ शकलो. आणि त्याच्यामुळं जेव्हा असं सदैव सैनिका पुढेच जायचे न मागुती तुवा कधी फिरायचे, सदैव सैनिका पुढेच जायचे न मागुती तुवा कधी फिरायचे, सदा तुझ्या पुढे उभी असे निशा, सदैव काजळी तिसायच्या दिशा, मधून मेघ हे नभात ग्रासती, मध्येच या विजा भयान हसती, 10 दिशातुनी तुफान व्हायचे, सदैव सैनिका पुढेच जायचे, सदैव सैनिका पुढेच जायचे न मागुती तुवा कधी फिरायचे, सदैव सैनिका पुढेच जायचे. मी जेव्हा ही गाणी म्हणतो एकटा असताना घरामध्ये म्हणतो तेव्हा मला तो सगळा जुना काळ आठवतो. सेवा दलाच्या सगळ्या एकूण योगदाना म्हणजे भारतीय चळवळींच्या स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये सेवा दलाचं जे योगदान आहे ते योगदान आहे अनेक प्रकारचे तरुण घडवण्याचे, तरुणी घडवण्याचे. आणि हे सगळं योगदान जर का बापटांच्या संदर्भात सांगायचं झालं तर अशा सगळ्या तरुणांना, अशा सगळ्या युवकांना
जागा करण्याचं काम, गीतातून त्यांना हा मंत्र देण्याचं काम, गीतातून हा विचार देण्याचं काम हा वसंत बापट सरांनी केलेला आहे. आणि त्यांनी कुठल्या कुठल्या पद्धतीची गाणी म्हटलेली आहेत ती तर आपल्याला माहिती आहेत. आज आपल्याबरोबर शाहीर दत्ताराम म्हात्रे आहेत. मी त्यांना परत एकदा विनंती करतो की वसंत बापट सरांनी लिहिलेलं आणि लीलाधर हेगडे सरांनी उत्तम स्वरबद्ध केलेलं असं आणखीन एक गीत त्यांनी सादर करावं आणि पुढच्या कार्यक्रमाला आपण सुरुवात करू. परत एकदा शाहीर दत्ताराम म्हात्रे यांना मी विनंती करतो. नमस्कार. आता मी गाणार आहे ते गीत आहे, गतकाळाची होळी झाली धरा उद्याची उंच गुढी, पुराण तुमचे तुमच्या पाशी हे उदयाला नवी पिढी. मित्र, मी तुम्हाला पहिले लिहिलेले गीत ऐकवलं. बापट सरांनी ज्या गीताची सुरुवात केली, शिंग फुंगेऱ्यांनी वाजतात चौघडे, त्यानंतर अनेक बापटांनी गीतं लिहिलेली आहेत. ती बहुतेक गीतं मी शाखेवर मुलांना शिकवलेली आहेत आणि मी स्वतः गायलेली आहेत. आता सांगायची झाली, शिंग फुंगणाऱ्यांनी वाजतात चौघडे, बोला घुमवा हा पडसाद, जय सुभाष जय सुभाष. त्यानंतर स्वातंत्र्याचा जय जयकार करणारी गीतं बापट सरांनी लिहिलेली आहेत. शतकानंतर आज पहिली रम्य पहाट किंवा त्रिवार त्रिवार स्वातंत्र्याचा जय जयकार, वाजे विजय तुतारी रे, तोरण बांधा दारी रे, उजळीत शेतकिरणा, वळवार 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 नाव, अशी कितीतरी बापट सरांनी लिहिलेली आहेत. भारत गौरव करणारी गीतही बापट सरांनी लिहिलेत. जय हिंद हिंदानंद भुवन जय भारत वर्ष महान, वारे दुम दुम वारे भारत गौरव गान. त्यातही पुढे बापट सर लिहितात महाराष्ट्र गौरव करणारी गीतं, जय महाराष्ट्र हा गरजा जय जयकार. त्याच्या पुढे कविता आहे, भव्य हिमालय तुमचा उंचा केवळ माझा सह्य गडा, अशी कविताही आहे. जगदंबेची आरती आहे, पिटली नाचेला गगनात, मानव तितका एकच आहे, वीर उतरले हो त्या कामामधून तुझ्या कामामधून, छोटेसे बहीण भाऊ उद्याला मोठाले हो, आबाळाची आम्ही लेकरे सदैव सैनिका पुढेच जायचे. अशी कितीतरी गाणी, कविता, पोवाडे, अभंग, गणपतीची गाणी. पण आपल्याकडे वेळ कमी आहे, तर आता मी विज्ञानावर आधारित असलेले गीत आपल्यासमोर सादर करीत आहे. गतकाळाची होळी झाली धरा उद्याची उंच गुढी. गतकाळाची होळी झाली धरा उद्याची उंच गुढी, पुराण तुमचे तुमच्या पाशी उदयाला नवी पिढी. हिरवळाची पाडी तुमची तुम्हासती लग्ना बसो, खुशाल फुटक्या बुरदावरती पणजोबांचे भूत वसो, चंद्रावरती महाल बांधून नको आम्हाला गिरणगडी, पुराण तुमचे तुमच्या पाशी उदयाला नवी पिढी. देवाऱ्यातील गंध फुलातच ठाकून ठेवा ती पोती, अशी बुद्धीला भूक लागता अशी पुरेल आम्हा बोती. रविबिंबाच्या घासांगे हवे कुणाला शिळीतडी, पुराण तुमचे तुमच्या पाशी उदयाला नवे. शेषफणेवर पृथ्वी डोले, मेरूवरती सूर्य फिरेल, स्वर्गामध्ये इंद्र नांदतो चंद्रावरती शिरेल. काय बालकथा एकावरती एक कडी, पुराण तुमचे तुमच्या पाशी हे उदयाला नवे. दिशातून अवकाशातून विमान मुचे भिरभिरते, अणुरेणूंचे ग्रह गोलांचे रहस्य सारे उलगडते. नव्या जगाचे नायक आम्ही तुम्ही पूजावे धुनी मडी, पुराण तुमचे तुमच्या पाशी हे उदयाला नवी पिढी. गतकाळाची होळी झाली धरा उद्याची उंच गुढी, पुराण तुमचे तुमच्या पाशी हे उदयाला नवी पिढी, हे उदयाला नवी पिढी, हे उदयाला नवी पिढी. अशी कितीतरी अनेक बापटांची गीतं आहेत, पण आपल्या वेळेअभावी आपण थोडीशीच गीतं सादर करणार आहोत. धन्यवाद. अरुण सर अनम्यूट करा. धन्यवाद दत्ता. तुझ्या स्वरामध्ये ही सगळी गाणी ऐकताना
त्याच्यामध्ये लीलाधर हेगडे सरांचा एक आवाज आहे, तो सुद्धा आम्हाला ऐकू येतो. आणि वसंत बापट सरांची जी विचारधारा आहे ती सुद्धा आपल्याला ऐकू येते. मला एक गोष्ट आमच्या सगळ्या सेवादल साथींना अगदी या निमित्तानं सांगावीशी वाटते की बापटांनी रंजन करणारी खूप गाणी लिहिली, मनोरंजन करणारी खूप छान गाणी लिहिली आणि प्रबोधन करणारी गाणी लिहिली. तर त्याच्यामध्ये हे जे गाणं आहे, पुराण तुमचे तुमच्यापाशी ये उदयाला नवी पिढी, हे आपलं सेवा दलाचं सगळ्यात मोठं ज्याला तत्व म्हणतो ते तत्व आहे. आणि या तत्वाचा प्रसार होणं खूप आवश्यक आहे. नंतर अंधश्रद्धा निर्मूलन मंडळींनी अंधश्रद्धेच्या विरुद्ध काम करायची सुरुवात केली, किंवा इतर अनेक संघटना आल्या, त्यांनी अशा पद्धतीची अंधश्रद्धा जावी, जुन्या सगळ्या रूढी आहेत त्या बंद कराव्या यासाठी काम केलं. पण त्याचं गाणं लिहिण्याचं काम ते वसंत बापटांनी केलं, आणि ते ज्या एका निष्ठेने केलं किंवा ज्या एका तत्वानं केलं ते सगळीकडे पोहोचवणं खूप आवश्यक आहे. राष्ट्रसेवा दल म्हटलं की कलापथक म्हणतात, राष्ट्रसेवा दल म्हटलं की त्यांची शिवदर्शन, महाराष्ट्र दर्शन अशा पद्धतीची सगळी जी त्यांनी कार्यक्रम केले, ते कार्यक्रम सगळ्यांच्या मनात येतात. आणि सगळा थाटमाट, सगळा देखावा, फार सुंदर असे कार्यक्रम, त्याची बांधणी उत्तम, हे सगळं आपल्या मनात येतं. पण मला नेहमी वाटतं की जेव्हा वसंत बापट या माणसाचा आपण विचार करतो, या कवीचा विचार करतो, तेव्हा केवळ त्यांनी असे उत्तम कार्यक्रम केले आणि उत्तम सजावट केली आणि उत्तम नेपथ्य केलं हे महत्वाचं नाही. त्यांनी सगळ्यात महत्वाचा म्हणजे हा जो विचार दिला, हा विचार खूप महत्वाचा आहे. म्हणजे मी जेव्हा त्यांची एखादं गाणं असं म्हणतो ना की आभाळाची आम्ही लेकर काळी माती आई, जात वेगळी नाही आम्हा धर्म वेगळा नाही. आता हे जे गाणं आहे, हे गाणं केशवसुतांनी जे म्हटलं होतं की ब्राह्मण नाही हिंदू नाही नमी एक पंथाचा, तेच पतित की जे आखडती प्रदेश साकल्याचा. तेच लोक हा सगळा प्रदेश साकल्याचा मर्यादित करतात जे जाती धर्म मानत असतात. आणि त्याच्यामुळं एका बाजूला सुरेश भट जेव्हा असं म्हणतात की बांधती ते धर्मजाती बांधती ते रोज भिंती, मानती जे धर्मजाती बांधती ते रोज भिंती, पण उद्याचा सूर्य काही त्यामुळे फसणार नाही. हे एका बाजूला सुरेश भट लिहितात, दुसऱ्या बाजूला आमचे केशवसुतांनी लिहिलेला आहे. हा विचार सगळा हा पुरोगामी विचार आहे किंवा मानवतेचा विचार आहे, आणि हा मानवतेचा विचार बापटांनी दिलेला आहे. त्याच्यामुळं त्यांनी खूप सुंदर गाणी लिहिली आणि खूप सुंदर मनोरंजन केलं. हे जितकं महत्वाचं आहे त्याहून अधिक महत्वाचं त्यांनी हा जो विचार आहे, हा विचार त्यांनी दिलेला आहे. आज मला वाटतं की ह्या जन्मशताब्दीच्या निमित्तानं वसंत बापट यांचा हा विचार आहे तो खूप पुढे गेला पाहिजे असं मला वाटतं. हे वर्ष हे जन्मशताब्दीचं वर्ष आहे, आणि या वर्षभरात कोणते कोणते कार्यक्रम करायचे हे आमच्या राष्ट्रसेवा दलाच्या मंडळींना माहीत असेल. माझ्यासमोर सदानंद राणे सुद्धा आज आहेत, आणि दत्ता हा स्वतःच कार्यक्रमात आहे. तर ही मंडळी अनेक वर्ष लीलाधर हेगडे यांच्या पावलावर पाऊल टाकू पाय ठेवून पुढे निघालेली आहेत, आणि त्यांची स्वतंत्र अशी प्रज्ञा, स्वतंत्र अशी प्रतिभा आहे. तर त्यांनी सुद्धा यावर्षी अशा पद्धतीचे कार्यक्रम करायला हरकत नाही, किंवा कार्यक्रम केलेच पाहिजेत असं मला वाटतं. वसंत बापट यांचं आणखीन एक वैशिष्ट्य जे मला जाणवलं ते म्हणजे महाराष्ट्राबद्दलचं त्यांचा जाज्वल्य असं प्रेम. आता हे प्रेम अनेकांना असतं, अनेक लोक महाराष्ट्राबद्दलचं प्रेम व्यक्त करतात, महाराष्ट्राबद्दलची निष्ठा व्यक्त करतात, पण बापट ज्या पद्धतीने व्यक्त होतात ते व्यक्त होणं इतकं लोभस आहे की अनेक कवींनी, मला तर वाटतं महाराष्ट्रामधल्या अनेक पक्षांनी हे गाणं परत ऐकायला पाहिजे की महाराष्ट्रावर प्रेम करायचं म्हणजे काय करायचं? महाराष्ट्राच्या मातीवर प्रेम करायचं? महाराष्ट्राच्या झाडावर प्रेम करायचं? नाही. बापट सरांनी त्यांच्या केवळ माझा सह्यकडा या कवितेमध्ये महाराष्ट्रावर प्रेम करायचं म्हणजे कशावर प्रेम करायचं ते सांगितलेलं आहे. काय म्हणतात बापट की भव्य हिमालय तुमचा आमचा केवळ माझा सह्यकडा, भव्य हिमालय तुमचा आमचा केवळ माझा सह्यकडा, गौरी शंकर उभ्या जगाचा पण मनात पूजिन रायगडा, गौरी शंकर उभ्या जगाचा मनात पूजिन रायगडा, अहो तुमच्या आमच्या गंगा यमुना पण केवळ माझी भिवर थडी, तुमच्या आमच्या गंगा जमुना केवळ माझी भिवर थडी, प्यार मला हे कभिन्न कातळ, प्यार मला छाती निधडी, मधुगुंजन लखलाभ तुम्हाला, मधुगुंजन लखलाभ तुम्हाला, बोल रांगडा प्यार मला, मधुगुंजन लखलाभ तुम्हाला, बोल रांगडा प्यार मला, आणि ख्रिस्त बुद्ध विश्वाचे शास्ते, तुकयाचा आधार मला. ख्रिस्त आणि बुद्ध असतील जगाचे शास्ते, पण मला तुकोबांचा आधार वाटतो.
तर ख्रिस्त बुद्ध विश्वाचे शास्ते तुकयाचा आधार मला, धिक तुमचे स्वर्गई साथी इथली चुंबी नमी माती. धिक तुमचे स्वर्गई साथी इथली चुंबी नमी माती. या मातीचे कण लोहाचे तृणपात्याना खडग कळा. कृष्णेच्या पाण्यातच अजूनही वाहत असे लावा सगळा. कृष्णेच्या पाण्यातच अजूनही वाहत असे लावा सगळा. मला नेहमी सेवा दलाचे सगळे सैनिक आहेत, त्या सैनिकांना नेहमी असं सांगावं वाटतं की जरा गाणी ही म्हणताना या गाण्यामागची जी पार्श्वभूमी आहे ना ती पण आपण सांगायला पाहिजे. धिक तुमचे स्वर्गही साथी असं जेव्हा म्हणतात ना, जेव्हा सारखे स्वर्ग हे 7 आहेत आणि हा 7 स्वर्ग आपल्याला मिळाले पाहिजेत असे प्रचार करणारे जे मंडळी आहेत त्यांना बापटांनी या गाण्यातून उत्तर दिले की धिक तुमचे स्वर्गही साथी इथली चुंबीन ही माती. मला ही माती जास्त प्रिय आहे. तुम्ही कसल्या स्वर्गाच्या गोष्टी करता? स्वर्गापेक्षा मला माझी ही मातृभूमी, माझी ही माती जास्त प्यार आहे. जसं खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे असं जेव्हा साने गुरुजी म्हणतात तेव्हा ते कुठल्या तरी धर्माच्या विरोधात बोलत असतात. हे नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे. ते असं सांगतात की धर्म कुठला खरा? जे धर्माचे काहीतरी हे रूढी आणि परंपरा सांगणारे लोक आहेत त्यांचा धर्म खरा, की खरा धर्म हा प्रेमाचा धर्म? तर एका अर्थानं या अशा सगळ्या गीतामधून आपली भूमिका किंवा आपलं जे महाराष्ट्रावरचं प्रेम आहे ते बापटांनी व्यक्त केलेलं आहे. पुढे फार सुंदर लिहिलेलं आहे. त्यातलं एकच कळवं फक्त मी म्हणतो की कबीर माझा तुळशी माझा. कबीरावर आपण प्रेम करतो, तुळशीदासावर पण प्रेम करतो, पण बापट म्हणतात की कबीर माझा तुळशी माझा ज्ञानेश्वर परी माझाच. ज्ञानेश्वर परी माझाच जयदेवाचा जय बोला परी माझा नाम्याचा नाच. माझा नाम्याचा नाच. जनी जनार्दन बघणारा तो एका हृदयी एकवटे. एका हृदयी म्हणजे एकनाथाबद्दल बोलतात ते प्रेमाने की जनी जनार्दन बघणारा तो एका हृदयी एकवटे आणि जनाबाईच्या ओवीमध्ये माझी मजला कोण पटे. जनाबाईच्या ओवीमध्ये माझी मजला कोण पटे. इंद्रायणीच्या डोहामधली गाथा ओली ती ओली ती माझी मी तिचाच ऐशी जवळीक कायमची झाली. भक्तीचा मेळा दाटे चौख्याची पैरण फाटे. निर्गुण मानवतेची पूजा करणारे करू देत भले. निर्गुण मानवतेची पूजा करणारे करू देत भले. माझ्यासाठी भीमा काठी भावभक्तीची पेठ खुले. माझ्यासाठी भीमा काठी भावभक्तीची पेठ खुले. मला असं वाटतं की महाराष्ट्रावर प्रेम करायचं म्हणजे काय प्रेम करायचं? तर त्यांना संत परंपरा माहित पाहिजे, पंत परंपरा माहित पाहिजे. आपली आधुनिक सगळी जे मंडळींनी सुधारणा केल्या त्या सुधारणा करणाऱ्यांची तुम्हाला आठवण झाली पाहिजे. तर तुम्हाला महाराष्ट्र कळला असं म्हणतो. ज्यांना महात्मा फुले माहित नाही, ज्यांना आंबेडकर माहित नाही, ज्यांना आगरकर माहित नाही, किंवा ज्यांना ही अशी साने गुरुजी माहित नाही, साने गुरुजींनी ज्या पद्धतीनं हा सगळा विचार केला होता, हे जर का तुम्हाला माहित नसतील ना तर तुम्हाला महाराष्ट्र कळला नाही असं मला वाटतं. आणि ते बापटांनी त्यांच्या सगळ्या कवितेमधून सांगितलेलं आहे. एक जोश, एक त्वेष त्यांनी जो सांगितलेला आहे. म्हणजे महाराष्ट्राचा विचार करताना आपल्याकडे शिवरायांचा विचार येतो आणि जय महाराष्ट्र आपण म्हणतो, शिवाजी महाराज की जय म्हणतो, पण शिवाजी महाराज की जय म्हणताना काय काय मनात आलं पाहिजे ते आमच्या बापटांनी लिहून ठेवलेलं आहे. आणि ते इतकं सुंदर लिहून ठेवलेलं आहे की रामायण तर तुमचे आमचे भारत वर्षाचे. रामायण आम्ही मानतो, बरोबर आहे, रामाची कीर्ती सगळं सांगणारा रामायण ते आम्ही मानतो, पण रामायण तर तुमचे आमचे भारत वर्षाचे. छत्रपतींची विक्रमगाथा निदान माझ्या हर्षाचे. छत्रपतीची विक्रमगाथा निदान माझ्या हर्षाचे. अरे राजपुतांची विक्रमगाथा तुमच्या परी मजला रुसते. राजपुतांचा सगळा पराक्रम जो आहे, राणा प्रताप आणि सगळा, तो मला मान्य आहे, तो मला आवडतो. की राजपुतांची विक्रमगाथा तुमच्या परी मजला रुसते, पण हृदयाच्या हृदयात परंतु बाजीची रुसते. हृदयाच्या हृदयात परंतु बाजीची सुचते. अभिमन्यूचा अवतार असतो होता माझा जनकोजी, आणि दत्ताजीचा शेवटचा तो शब्द जणू हृदया माझी. बच जाए तो और लढे पाऊल राहील सदा पुढे. काय म्हणाला होता दत्ताजी की बच जाएंगे तो और भी लढेंगे, बच जाए तो और लढे पाऊल राहील सदा पुढे. अरे तुम्हास तुमचे रुसवे फुगवे या सगळा नाजूक नखरा, पण माझ्यासाठी राहील गाठी मराहट्ट्याचा हट्ट खरा. माझ्यासाठी राहील गाठी मराहट्ट्याचा हट्ट खरा. तर मराहट्टी असणं, मराठी असणं म्हणजे काय आहे, तो हट्ट कसा, तो नखरा कसला, हे सगळं बापटांनी सांगितलेलं आहे.
तुम्हाला मी सांगतो की महाराष्ट्र समजून घ्यायचा असला तर हे एक फक्त गाणं नीट समजून घेतलं बापटांचं तर तुम्हाला संपूर्ण महाराष्ट्र कळतो. आणि या महाराष्ट्राची वैशिष्ट्ये काय आहेत ही सगळी बापटांनी इतक्या रसाळ पद्धतीनं सांगितलेली आहेत. मला मी बापटांच्याकडून हे गाणं किंवा ही कविता ऐकलेली आहे तेव्हा ज्या पद्धतीनं ते पेश करायचे ते सगळं मला अजून आठवत आहे. आणि मला असं वाटतं की या शताब्दी वर्षाच्या निमित्तानं बापटांची अशी जी कविता आहे ही कविता सुद्धा लोकांपुढे आणण्याचं काम ही आपली जबाबदारी आहे असं मी मानतो. बापटांच्या वैशिष्ट्यापैकी आणखीन एक खूप महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे बापटांनी खूप सुंदर सुंदर कविता लिहिल्या. ते साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झाले त्यावेळी त्यांच्या नावावर जी पुस्तकं होती ती सगळी पुस्तकं सगळ्यांना माहिती होती, परिचयाची होती. 11वी दिशा, सकीना, सेतू, प्रवासाच्या कविता अशी सगळी त्यांची फार लोकप्रिय अशी कवितेची पुस्तकं होती. आणि या पुस्तकातली जी रसाळ कविता आहे हे त्यांची एक वेगळी ओळख होती. ज्यांना सेवादल माहीत नाही किंवा सेवादलामधलं बापटांचं योगदान माहिती नाही त्यांना बापट म्हणजे खूप सुंदर कविता लिहिणारे, उत्तम कविता सादर करणारे आणि उत्तम परफॉर्मन्स करणारे असे ऍक्टर वाटायचे. अनेक लोक त्यांच्याकडे एक अभिनयामधला असा माहीर माणूस म्हणून बघायचे. पण ज्यावेळी बापट सर स्टेजवर असायचे, मंचावर असायचे तेव्हा त्यांच्या वाणीला अशी धार यायची, अशी सरस्वती त्यांच्या जिभेवर असायची की एखाद्या माणसाने त्यांचं निरूपण ऐकत राहावं. म्हणजे भले भले निवेदक असतात ते बापट सर काय बोलतात, कशा पद्धतीने बोलतात. आणि मी त्यांचं एकदाच भाषण ऐकलंय पण अख्ख्या भाषणामध्ये संस्कृतची वचनं म्हणू नका, इंग्रजीची कोटेशन्स म्हणू नका किंवा जुने सगळे संदर्भ म्हणू नका, अशा पद्धतीनं भाषण करायचे की आपल्याला वाटायचं की असं भाषण आपल्याला कधीतरी करता आलं पाहिजे. त्याच्यामुळं बापटांचं जे वैशिष्ट्य खूप मोठं वैशिष्ट्य आहे की एका बाजूला ते कवी आहेत, एका बाजूला गीतकार आहेत, एका बाजूला शाहीर आहेत आणि दुसऱ्या बाजूला उत्तम वक्ता किंवा उत्तम निवेदक हे बापट होते. अनेक दूरदर्शनवरचे जुने कार्यक्रम जेव्हा मी बापटांना बघतो आणि बाजूला सगळी कवी मंडळी असतात आणि त्यावेळी बापट ज्या पद्धतीने निरूपण करतात त्या कार्यक्रमाचं ते निरूपण असं ऐकण्यासारखं असतं. आणि महाराष्ट्राचा इतिहास इतका मोठा आहे की मला आठवतं की बापट, शाहीर लीलाधर हेगडे ही मंडळी जेव्हा मंचावर असायची, एक बिनबियाचं झाड नावाचं ते नाटक करायचे त्यावेळी त्यांना साथ देण्यासाठी विंगेमध्ये पु ल देशपांडे बसलेले असायचे. म्हणजे पु ल देशपांडे सुद्धा त्यांच्या या सगळ्या अभियानामध्ये सामील व्हायचे. का? कारण त्यांना माहिती होतं की राष्ट्र सेवा दल नावाची गोष्ट ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे आणि त्यासाठी आपलं योगदान दिलं पाहिजे, आपण योगदान दिलं पाहिजे. त्या एका भावनेमुळे आणि वसंत बापट हा सगळ्या बाकीच्या हुशार जी मंडळी होती, सुशिक्षित मंडळी होती किंवा लेखक मंडळी होती यांच्यामध्ये आणि सेवादलामध्ये दुवा होता. अनेक लेखक म्हणजे व्यंकटेश माडगुळकरांसारखा लेखक किंवा बाकीचे सगळे जे अभिनेते होते हे अभिनेता सगळे सेवादलाकडे का आकृष्ट झाले याचं कारण बापट नावाचा एक अत्यंत प्रज्ञावान किंवा प्रतिभावान माणूस हा राष्ट्र सेवा दलामध्ये आहे हे एकमेव कारण होतं. त्याच्यामुळे सेवादल हे आकर्षणाचं केंद्र झालेलं आहे. एक कविता फक्त मी वाचतो आणि मी दत्ताला परत एकदा विनंती करणार आहे. ही कविता माझ्या मते आपले जे रानडे सर होते राष्ट्र सेवा दलाचे, अनेक वर्ष ते सेवादलाच्या पर्वतीवरच्या आपल्या सेवादल स्मारकावर असायचे आणि त्यांचा जो कणखरपणा होता तो कणखरपणा मला आठवतो. वयाच्या अगदी 90मध्ये किंवा 80 पेक्षा जास्त वय झाल्यावर सुद्धा ज्या पद्धतीने ते ताठ उभे राहायचे ते सगळं ताठ उभं राहणं हे मला बापटांच्या एका कवितेमध्ये सापडलेलं आहे. आणि म्हणून ती कविता मी म्हणतो. आणि त्याचा दुसरा पण एक असा अर्थ आहे की माणसाने किती ताठ असावं, किती कणखर असावं याचा वस्तुपाठ बापटांनी त्या कवितेमध्ये दिलेला आहे. तर ती कविता अशी आहे, बाबुळझाड नावाची कविता. ही पण लोकप्रिय कविता आहे. काय म्हणतात बापट? अस्सल लाकूड भक्कम गाठ, अस्सल लाकूड भक्कम गाठ, ताठर कणा टणक पाठ, वारा खात गारा खात बाबुळ झाड उभेच आहे. वारा खात गारा खात बाबुळ झाड उभेच आहे. देहा फुटले 12 फाटे, अंगावरचे पिकले काटे, आभाळात खुपसून बोटे बाबुळ झाड उभेच आहे. आभाळात खुपसून बोटे बाबुळ झाड उभेच आहे. अंगावरची लवलव मिटली, माथ्यावरची हळद विटली, छाताळाची ढलपी फुटली, बाबुळ झाड उभेच आहे.
बाभूळ झाड उभेच आहे आणि जगले आहे, जगते आहे, काकुळतीने बघते आहे आणि खांद्यावरती सुताराचे घरटे घेऊन उभेच आहे. बाभूळ झाड उभेच आहे. टक 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 चिटर फटक चिटर फटक, टक 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 चिटर फटक चिटर फटक. सुतार पक्षी म्हाताऱ्याला सोलत आहे, शोषत आहे. आठवते ते भलते आहे, उरात माझ्या सलते आहे. आत काही कळते आहे, आत फार जळते आहे. अस्सल लाकूड भक्कम गाठ, ताठर कणा ठणक पाठ. वारा खात गारा खात बाभूळ झाड उभेच आहे. वारा खात गारा खात बाभूळ झाड उभीच आहे. मला असं वाटतं की एका अर्थानं सेवा दलामध्ये काम करणारी जी सगळी मंडळी आहेत, आमची फुल टायमर मंडळी आहेत, किंवा मला आमचे बाय परेड सर नेहमी आठवतात की इतक्या वयात सुद्धा ते ज्या पद्धतीनं फिरायचे सगळे गावोगाव, किंवा आपल्या खांद्यावर एक झोळी असायची त्यांच्या. माझ्या घरी एकदा ते आले होते, मला माहिती आहे. आणि मला वाटत होतं आता परीट सर एवढे मोठे मोठे ग्रस्त माझ्या घरात येतात, यांची व्यवस्था कशी करू. पण आपल्या परीट सर इतक्या साधेपणी राहायचे की त्यांना कशाच काही असं कौतुक किंवा हे नव्हतं. मला साधं झोपायला चालेल, मी चटईवर पण झोपेन, मला साधं जेवण द्या, अशा पद्धतीनं ते राहिले माझ्याकडे. आणि मला असं वाटतं की बाभूळ झाड नावाचं जी कविता आहे ती अशा सगळ्या कार्यकर्त्यांना त्यांनी अर्पण केलेली आहे की अशा पद्धतीनं ताठकणा आहे, मी वारा सोसतो आहे, गारा सोसतो आहे, पण मी उभा आहे. अशा पद्धतीनं जी एक मानसिकता आहे, त्या मानसिकतेचं वर्णन बापटांनी केलेलं आहे. आणि मला वाटतं की आज या जन्मशताब्दीच्या काळामध्ये या सगळ्या गोष्टींचा, बापटांच्या या सगळ्या कलाकौशल्यांचा विचार झाला पाहिजे. एक फक्त गाणं थोडंसं मी म्हणतो आणि मी दत्ताला विनंती करतो. या गाण्याची पार्श्वभूमी फक्त अशी आहे की हे गाणं बापटांनी लिहिलं गोव्यामध्ये. आता गोव्यामध्ये गेल्यावर आपल्याला सगळ्यांना माहिती की ज्या पद्धतीनं गोवन मंडळी एका वेगळ्या सुरामध्ये गाणी म्हणतात, एक त्यांचा वेगळा असा कोरस असतो, आणि तो कोरस ऐकून बापटांना त्या ओळी काय काय सुचलेल्या आहेत. तर मला एवढी गंमत वाटते की त्यावेळी बापट सरांचं रिसेप्शन किती मस्त असेल की जो एक ताल किंवा जी एक सुरावट होती, ती सुरावट ताबडतोब त्यांनी पकडली आणि त्यांनी एक सेवादलाचं गाणं लिहिलं. आता हे सेवादलाचं गीत जे आहे ते खूप लोकप्रिय आहे, पण ते बापटांनी गोव्यामधल्या त्या एका गाण्याच्या चालीवर रचलेलं आहे, फार कमी लोकांना माहिती आहे. आणि ते गाणं कुठलं आहे? ते गाणं आहे, तुझ्या कामामधून तुझ्या घामामधून उद्या पिकल सोन्याचं रान, चल उचल हत्यार गड्या होऊन हुशार, तुला नव्या जगाची आण. तुझ्या कामामधून तुझ्या घामामधून उद्या पिकल सोन्याचं रान, चल उचल हत्यार गड्या होऊन हुशार, तुला नव्या जगाची आण. तुझ्या पोलादी टाचे खालून जित्या पाण्याचे निघतील झरे, तुझ्या लोखंडी दंडामधून वाहे विजेची ताकद हिरे. चल मारून धडक उभा फोडू खडक, आता कशाची भूक तहान, चल उचल हत्यार गड्या होऊन हुशार, तुला नव्या जगाची आण. आणि त्याच कवितेमध्ये त्यांनी जे म्हटलेलं आहे ते खूप लोकप्रिय आहे. ते काय आहे की भाग्य लिहिलेलं माझं तुझं, घाम आलेल्या भाळावरी, स्वप्न लपलेलं माझं तुझं, इथं बरड माळावरी. स्वप्न लपलेलं माझं तुझं, इथं बरड माळावरी. घेऊन कुदळखोर चला जाऊ मोर, देऊ देशाला जीवन दान, चल उचल हत्यार गड्या होऊन हुशार, तुला नव्या जगाची आण. तुझ्या कामामधून तुझ्या घामामधून उद्या पिकल सोन्याचं रान, चल उचल हत्यार गड्या होऊन हुशार, तुला नव्या जगाची आण. तुला नव्या जगाची आण, तुला नव्या जगाची आण, तुला नव्या जगाची आण, तुला नव्या जगाची आण. मला ही सगळी गाणी म्हणताना सगळे जुने दिवस आठवतात. आणि नाट्य सेवा दलामध्ये जेव्हा पावसाळी सहल असेल किंवा एखादा शाखेचा मोठा मेळावा असेल, तेव्हा सगळ्या भागातून आलेली सगळी मंडळी आहेत ती एका सुरात ही सगळी गाणी म्हणायची. तेव्हा कसा त्या सगळ्या मंडपामध्ये मेळाव्यामध्ये उत्साह संचारायचा, तो सगळा उत्साह माझ्या परिचयाचा आहे. मला असं वाटतं की वसंत बापट यांनी सेवा दलाला काय दिलं,
असं जर का पटकन सांगायचं झालं अगदी एका शब्दात, तर त्यांनी हा सगळा जोश आहे ना, शब्दांमधला जोश, शब्दांमधला उत्साह, शब्दांमधली तरतरी, शब्दांमधली चेतना, हे सगळं बापटांनी आपल्याला दिलेलं आहे. त्याच्यामुळं राष्ट्रसेवा दल आणि वसंत बापट या गोष्टींचा जेव्हा विचार करतो तेव्हा ह्या सगळ्या गीतांचा आणि त्यातून दिलेल्या विचारांचा महत्वाचा विचार येतो. मी दत्ताला परत एकदा विनंती करतो की त्यांनी आणखीन एक गीत म्हणावं आणि यानंतर मी फक्त थोडस राष्ट्रसेवा म्हणजे वसंत बापट आणि साधना संपादन जे आहे त्याच्याविषयी बोलणार आहे, त्यांच्या लिखाणाविषयी बोलणार आहे. मी दत्ताला परत एकदा विनंती करतो की त्यांनी दत्ताला हे माहिती आहे की गोव्यामधली कुठली ट्यून ती होती, त्या ट्यूनच्या आधारावर हे गाणं बापट सरांनी लिहिलेलं आहे, तर त्यांनी ते सगळं आपल्याला सांगावं. दत्ता. अरुण, हा, जेव्हा मी कलापथकाच्या दौऱ्यावर होतो हा, तेव्हा बापटाने तुझ्या घामामधून तुझ्या घामामधून हे गीत कसं सुचलं, तर त्यांचं गोव्यातलं एक गाणं प्रसिद्ध होतं, मकाना कागो मकाना कागो, त्याच्यावर उद्या पितल सोन्याचं रान, कल उतर हत्यार गड्या होऊन हुशार, तुला नव्या जगाची. हे गाणं बघताना गोव्यामध्ये सुचलं. ते आम्हाला सांगत होते. आज वर्षभर सदानंद राणे माझा सहकारी, जवळजवळ 40-45 वर्ष आम्ही दोघे बरोबर काम करतोय. तोही आज वर्षभर कार्यक्रम पाहतोय. त्या कार्यक्रमात शेवट असा गोड आपण करणार आहोत, पण त्यानंतर समारोप सुद्धा आहेत. अरुणने आताच सांगितलेलं आहे. कार्यक्रमात शेवट गोड म्हणजे त्या गाण्याचं शब्द आहेत, गोड गोड गीत घुमे युवतांच्या ओठी, आज तुझ्यासाठी भारता. मित्र, हे गीत बापट सरांनी 1971 साली मानखुर्द येथे राष्ट्रसेवा दल कुमार मेळावा भरला होता, कुमार मंदिराच्या मोठ्या पटांगणात. त्या कुमारांसाठी हे गीत लिहिलं होतं, गोड गोड गीत घुमे युवकांच्या ओठी, आज तुझ्यासाठी भारता. गोड गोड गीत घुमे युवतींच्या ओठी, आज तुझ्यासाठी भारता. धुंद फुंद शीळ घुमे युवकांच्या ओठी, आज तुझ्यासाठी भारता. गोड गोड गीत घुमे युवतींच्या ओठी, आज तुझ्यासाठी भारता. लाभला स्वराज्य तिलक भरत भूमी भाला, शतकाचा एक चरण आज पुरा झाला, आनंद पुरे आपणीच्या काठी, आज तुझ्यासाठी भारता. गोड गोड गीत घुमे युवतींच्या ओठी, आज तुझ्यासाठी भारता. धुंद फुंद शीळ घुमे युवकांच्या ओठी, आज तुझ्यासाठी भारता. प्राणांचे दान दिले याद येत त्यांचे, धन्य धन्य बंदिवास भोगला तयांचे, आमच्या मनात भावगंध दाटे, आज तुझ्यासाठी भारता. आज तुझ्यासाठी भारता. फुंद फुंद शीळ घुमे युवकांच्या ओठी, आज तुझ्यासाठी भारता. या स्वतंत्र भारतास रूप दिले त्यांनी, खूप धन्यवाद त्यास देव आसवानी. जन्म जन्म राहतात या टूट गाठी, आज तुझ्यासाठी भारता. गोड गोड गीत घुमे युवतींच्या ओठी, आज तुझ्यासाठी भारता. धुंद फुंद शीळ घुमे युवा तुझ्यासाठी भारता. आव्हाने तर असंख्य वर्तमान देतो, साध घालतो भविष्यनाद ऐकू येतो, देवाचे लेख नवे लेखले ललाटे, आज तुझ्यासाठी भारता.
हे गोड गोड गीत घुमे युवतींच्या ओठे, आज तुझ्यासाठी भारता. धुंद फुंद शिळ घुमे युवकांच्या ओठे, भविष्य नाद ऐकू येतो, आज तुझ्यासाठी गात नव्या रागा, फुलत फुलत नौजवान फुलवतेल बागा. कर्तुकीचे हे सलाम ताट साठ कोठे, आज तुझ्यासाठी भारता. हे गोड गोड गीत घुमे युवकांच्या ओठे, आज तुझ्यासाठी भारता. धुंद फुंद शिळ घुमे युवकांच्या ओठे, आज तुझ्यासाठी भारता. हे आज तुझ्यासाठी भारता. हे आज तुझ्यासाठी भारता. धन्यवाद. वा वा दत्ता, तुझे खूप खूप आभार. म्हणजे तुझे आभार यासाठी की तू गीत तर गायलास, पण अजून सुद्धा हे गीत गाताना तुझ्या चेहऱ्यावर जो तरुणांचा असा आवेश दिसतोय, त्या गाण्यातून तू इतकी सगळी ऊर्जा घेऊन ते सगळं म्हणतोयस, ती सगळ्यात मोठी गोड गोष्ट आहे असं मला वाटतं. म्हणजे बापट जणू तुला शिकवत येतात आणि तू त्यांचं ते गाणं म्हणतोस, अशा पद्धतीनं सगळा तुझा जो आविर्भाव आहे. आणि मला असं वाटतं मी राष्ट्र सेवा दलाच्या सगळ्या मध्य विश्वस्त मंडळींना विनंती करणार आहे की वर्षभर जर का वसंत बापटांची आठवण ताजी ठेवण्याचे कार्यक्रम झाले तर शाहीर दत्ताराम, सदानंद राणे आणि बरीचशी अशी शाहीर मंडळी जी आहेत, कलाकार मंडळी आहेत. आपल्याला माहिती आहे की कलाकारांचा एक पूर्ण इतिहासच सेवा दलाच्या मधून जातो. मग ते रामनगरकर असतील, ते दादा कोंडके असतील, ते स्मिता पाटील असतील, ते आमचे कुडतरकर असतील, अनेक म्हणजे वसंत देसाई हे जेव्हा संगीतकार असायचे तेव्हा ही गाणी म्हणायला जयवंत कुलकर्णी, फैयाज अशी सगळी मान्यवर मंडळी गाणी म्हणायला यायची. आणि एका अर्थानं संपूर्ण संगीताचं विश्व जे आहे, महत्वाचं विश्व, ते सगळं सेवा दलाकडे आकृष्ट व्हायचं. जसं पु ल देशपांडे सेवा दलासाठी एखादं वगनाट्य लिहायचे, तसंच संगीतकार वसंत देसाई संगीतकार हे यायचे पुढे आणि ते सेवा दलाची गाणी स्वरबद्ध करायचे. तर असा एक असा भाग्यशाली इतिहास असा ज्यांनी लिहिला, त्यांची फक्त 2 मी गाणी किंवा कविता म्हणणार आहे. त्यातले एक गाणं जे आहे ते खूप लोकप्रिय आणि ते आमच्या सगळ्या सेवादल सैनिकांना मला ऐकवावं असं वाटतं. त्याचं कारण असं की बापट सर जेव्हा अमेरिकेमध्ये गेले होते त्यावेळी तिकडे त्यांनी अमेरिकेचं वर्णन ते 4 ओळीत केलेलं आहे. ते किती गोड आहे ते तुम्हाला मी ऐकवतो. ती कविता अशी आहे, त्यांनी अमेरिकेत गेल्यावर तिकडच्या एका कॅलिफोर्नियाचा जी बाग आहे त्या बागेचं वर्णन करताना काय लिहिलंय, ते म्हणाले, आंबा पिकतो, रस गळतो, मिया मिला मी झिम्मा खेळतो. आंबा पिकतो, रस गळतो, मिया मिला मी झिम्मा खेळतो. कुठे सकाळ कुठे दुपार, हिरवी माया अपरंपार. कुठे सकाळ कुठे दुपार, हिरवी माया अपरंपार. फ्लॉरिडाच्या बागा नारंगी, झऱ्या झऱ्यातून सारंगी. फ्लॉरिडाच्या बागा नारंगी, झऱ्या झऱ्यातून सारंगी. मियामी बंदर खुळा समिंदर, कोकण समजून डुचमळतो. मिया मिला मी झिम्मकळतो, आंबा पिकतो, रस गळतो. मिया मिला मी झिम्मकळतो. आता अशी चटपटीत गाणी बापटांनी लिहिली आणि त्याच्यामुळे जेव्हा बापट मंचावर यायचे तेव्हा अशी गाणी ऐकण्यासाठी सगळे रसिकाचे उत्सुक असायचे. पण ह्याच बापटांनी इतकी सगळी सुंदर गाणी लिहिताना गगन सदन तेजोमय सारखी एक उत्कृष्ट प्रार्थना दिली. आणि त्याच बापटांनी आपल्या सगळ्या सेवादल सैनिकांसाठी देह मंदिर चित्त मंदिर एकते ते प्रार्थना हे उत्तम असं प्रार्थना गीत केलं. मला जेव्हा हे प्रार्थना गीत मी म्हणतो तेव्हा माझ्या लक्षात येतं की सेवा दलाची सगळी तत्व आहेत ही किती साधेपणी आणि किती नेमकेपणी बापट सरांनी त्यात मध्ये लिहिलेली आहेत. त्यात एक असं आहे जे सगळ्यांनी आपण म्हटलं पाहिजे की भेद सारे मावळू द्या वैर साऱ्या वासना, मानवाच्या एकतेची पूर्ण हो कल्पना. मुक्त आम्ही फक्त मानू बंधुतेच्या बंधना, सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना. देह मंदिर चित्त मंदिर एकते थे प्रार्थना, सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना. आता हे गीत म्हणताना, ही प्रार्थना म्हणताना मला नेहमी असं वाटतं की सेवादल जर का समजून घ्यायचं असेल
तर हे जे बापटांनी प्रार्थना लिहिलेली आहे, ही प्रार्थना जर का नीट आपण पाहिली तर तुमच्या लक्षात येईल की साने गुरुजींनी जे लिहिलेलं आहे, उच्च न कोणी नीच न कोणी, हे त्यांच्या कवितेमध्ये गाण्यामध्ये लिहिलेलं आहे. तेच सगळं परत एकदा बापटांनी आपल्या कवितेमध्ये लिहिलेलं आहे की दुःखितांचे दुःख जावो ही मनाची भावना, वेदना जाणावयाला जागवू संवेदना, दुर्बलांच्या रक्षणाला पौरुषाची साधना, सत्य सुंदर मंगलाची नित्य व आराधना. आम्ही दुर्बलांचं रक्षण करण्यासाठी पुढे येऊ, हे सैनिकाचं ब्रीद आहे आणि ते ब्रीद साने गुरुजींनी आपल्या गाण्यातून सांगितलेलं आहे. खूप खरं तर ह्या गाण्यांबद्दल आणि वसंत बापट यांच्या योगदानाबद्दल म्हणता येईल, पण आता एका कवितेनं मी माझ्या आजच्या या कार्यक्रमाची सांगता करतो. एक विनंती आलेली आहे, ती विनंती करण्यासाठी. आणि सांगता काय तर आयुष्याची सांगता. इतकी सगळी गाणी लिहिली, इतक्या सगळ्या इतकेच कार्यक्रम केले, इतके मेळावे केले. आपल्याला माहिती आहे की साने गुरूंच्या बरोबरीनं 1948 सालच्या पंढरपूरच्या सत्याग्रहामध्ये वसंत बापट सामील झाले होते आणि त्याच्या अगोदर या विषयाचा प्रचार करण्यासाठी 1 वर्षभर ते महाराष्ट्रामध्ये फिरत होते. महाराष्ट्र शाहीर नावाचं एक त्यांनी प्रहसन लिहिलं होतं किंवा कार्यक्रम, आणि त्या कार्यक्रमाचा प्रसार करत ते फिरत होते. तर वसंत बापट यांचं एक जे रूप आहे, खूप सुंदर रूप, कवी म्हणून रूप जे आहे, ते कवी म्हणून रूप हे थोडंसं आपल्या सेवादलाकडे आलं की कार्यकर्ता म्हणून त्यांचं रूप आपल्याला माहिती आहे. यौवनाचं सळसळतं झाड असं पाडगावकरांनी त्यांचं वर्णन केलेलं आहे. तर ते यौवनाचं सळसळते झाड सेवादलाला लाभलं, हा एक खूप मोठा सेवादलाचा गौरवाचा भाग आहे. आणि जेव्हा निरोप घेतला, एक्झिट घेतली 2002 साली जेव्हा बापट सर गेले, तेव्हा सगळ्यांच्या कानामध्ये बापटांचे काही शब्द होते. ते काय शब्द होते? बापट एक शेवटची लावणी म्हणायचे, अखेरची विनवणीची लावणी, अशी त्यांनी लावणी लिहिली होती. आणि ती लावणी अशी होती, मैतर हो खातर जमा करू मी कशी, आम्ही जाणारच की कवा तरी पड्डीशी, आम्ही जाणारच की कवा तरी पड्डीशी. काय तरुणपणाची एक एक वेडी घडी, काय धुंद पुंद रंगात रंगला गडी, काय खट्याळ खोड्या एक एकावर कडी, मस्तीत मिजाशीत रमलो रात्रंदिशी, आम्ही जाणारच ना कधीतरी पड्डीशी, आम्ही जाणारच ना कधीतरी पड्डीशी. आम्ही साधू नव्हतो योगी कुणी, आम्ही छंदी फंदी नादी नाना गुणी, इश्काच्या पायी कैक जणींची ऋणी, केली फसवा फसवी कितीदा पडलो फशी, आम्ही जाणारच ना कधीतरी पड्डीशी. आणि शेवटी आपल्या शेवटच्या कडव्यामध्ये जणू सगळ्या महाराष्ट्राचं, सगळ्या रसिकवरांचं निरोप घेताना बापट सर म्हणतात की तुम्ही जीव लावला मैत्र आपले जुने, तुम्ही जीव लावला मैत्र आपले जुने, केले तर माफ तुम्ही 100 माझे गुन्हे, हे एकच आता अखेरचे मागणे, हे एकच आता अखेरचे मागणे, ही मैफल आपली अखंड चालू अशी, आम्ही जाणारच ना कवा तरी पड्डीशी, आम्ही जाणारच ना कवा तरी पड्डीशी. असं म्हणत बापटांनी आपल्या आयुष्याची अखेर केली. अनेक कवी मराठीमध्ये झाले, अनेक कवींनी खूप खूप रचना केल्या. आपल्याला सगळ्याला लांब होतील अशी एक मोठी परंपरा कवींची मांदियाळी महाराष्ट्रामध्ये आहे. पण आपल्या वेगळ्या तेजानं, आपल्या वेगळ्या एका कामानं आणि आपल्या वेगळ्या व्यक्तिमत्वानं वसंत बापट नावाचा हा मराठीमधला अनमोल असा हिरा आहे. तो हिरा राष्ट्रसेवा दलाच्या वाट्याला आला आणि राष्ट्रसेवा दलाचं आयुष्य सुद्धा लखलखीत झालं. त्या वसंत बापटांना मी मनपूर्वक विनम्रपणे अभिवादन करतो आणि राष्ट्रसेवा दलाचे मी आभार मानतो की या निमित्तानं हे सगळं सांगण्याची संधी मला दिली. त्यानिमित्तानं वसंत बापटांच्या कविता म्हणता आल्या, गाणी म्हणता आल्या. खरं तर हा 2 तासाचा कार्यक्रम फार अपुरा कार्यक्रम आहे बापटांची सगळी संपदा, ग्रंथ संपदा कवेत घेण्यासाठी. पण तरी सुद्धा जेवढं शक्य झालं माझ्याकडून तेवढं मी म्हणण्याचा प्रयत्न केला. परत परत अशी सेवा आपण करत राहूया. मी परत एकदा सुहास कोते आणि सेवा दलाची सगळी मंडळी आहेत, आमचा जीवराज सावंत आहे, युवराज भोईते आहे, ही सगळी मंडळी ज्यांनी मला हा कार्यक्रम करण्यासाठी विनंती केली, त्या सगळ्यांचे आभार मी मानतो आणि मी आपली सगळ्यांची रजा घेतो. धन्यवाद. धन्यवाद सर. खूप छान पद्धतीनं तुम्ही दोघांनी हा कार्यक्रम या ठिकाणी सादर केला. यानंतर मी फार वेळ वाया न घालवता ज्यांनी वसंत बापटांसोबत कलापथकामध्ये काम केलेलं आहे आणि जे आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत, माननीय ॲडव्होकेट गजानन चव्हाण सर, त्यांना अशी विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी आजच्या या सत्राचा अध्यक्षीय समारोप करावा. माननीय गजानन चव्हाण सर. नमस्कार.
आवाज ऐकू येतोय? हो, येतोय साहेब, बोला. मला इतक्या मोठ्या आणि सर्वांना सुंदर कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान दिलं याच्याबद्दल मी पहिल्यांदा सर्व सेवादल सैनिकांचा आणि बापट सरांच्या सर्व चाहत्यांचा ऋणी आहे. कविवर्य अरुण म्हात्रे सर असताना बोलायला काही शिल्लक राहील असं मला वाटत नव्हतं आणि आता सुद्धा माझी तीच भावना आहे. म्हात्रे सर, आपण या कार्यक्रमाला खूप रंग भरला आणि शाहीर दत्ताजी म्हात्रे माझे सहकारी यांनी सुद्धा बापट सरांची गीतं गाऊन कार्यक्रमाची उंची वाढवली. सदानंद राणे आमचे नृत्य दिग्दर्शक मला समोर दिसतायत स्क्रीनवर. मी जन्मात कधी नाचलो नव्हतो. सेवा दलाच्या कला पथकामध्ये सदानंद राणे आणि दत्ता म्हात्रे यांनी आम्हाला नाचायला शिकवलं. कारण शिवदर्शन हा जो कार्यक्रम होता हे नृत्य नाट्य होतं, नुसतं नाटक नव्हतं, नृत्य नाट्य होतं. आणि सदानंद राणेंनी सांगितल्याप्रमाणे त्या नृत्य नाट्यामध्ये अनेकविध भूमिका केल्या. छत्रपतींचा जन्म होतो आणि हत्तीवरून साखर वाटली जाते, तर त्या हत्तीच्या पायांची भूमिका पण आम्हाला करावी लागली. त्याच्यामध्ये अंबारी खांद्यावर असायची आणि हत्तीचे पाय आमच्या पायामध्ये घातले जायचे. असो, हा फार मोठा योगायोग होता की ज्यांच्या कविता विद्यार्थी असताना पुस्तकामध्ये वाचल्या होत्या त्या बापट सरांना प्रत्यक्ष भेटण्याचं, त्यांच्या बरोबर राहण्याचं, त्यांच्याशी संवाद साधण्याचं, त्यांच्याकडून अनेक बाबी ऐकण्याचं म्हात्रे सरांनी खूप सुंदर शब्दामध्ये त्यांचं वर्णन केलंय की किती प्रतिभावंत आणि प्रज्ञावंत बापट सर होते. त्यांच्या सोबत सहवास लाभणे हे मला वाटतं माझं भाग्य होतं. ठाण्यामध्ये भाऊ कदम म्हणून होते. भाऊ कदमांनी आम्हाला तिथे घेऊन गेले साने गुरुजी विद्यालयामध्ये. आम्ही ठाण्यातल्या नाटकांमध्ये काम करणारी काही मंडळी होतो, दोघे तिघे, आणि तिथून मला त्या सेवा दलाच्या कला पथकामध्ये प्रवेश मिळाला. आणि बापट सरांना मी प्रत्यक्ष पाहिलं तालमीला. सदानंद राणे आणि दत्ताराम म्हात्रे हे दोन ज्यांनी सुदर्शन धीरांबरोबर काम केलं होतं, शिवाजीची भूमिका करायची, त्या टीम मधली ही दोन सिनियर माणसं आम्हाला हे नाटक शिकवत होती, दिग्दर्शन करत होती. आणि या दौऱ्याला आम्ही गेलो बापट सरांच्या बरोबर. तो दौरा इतका मोठा होता. धुळे, इंदोर, उज्जैनी, ग्वाल्हेर, आग्रा, दिल्ली आणि चंदीगड. आणि या संपूर्ण दौऱ्यामध्ये वसंत बापट हे महान कवी आहे ते जगाला माहिती होतं, पण आम्ही जे छोटे फुटकळ कलाकार विद्यार्थी गेलो होतो त्यांना हे कळलं की हे किती महान माणूस आहे. त्यांच्या ओळखी इतक्या प्रचंड होत्या, त्यांच्या नावाची क्रेज लोकांना इतकी होती. आमचं वाहन दिवाळीच्या दिवशी देवासवरून निघालं होतं मध्य प्रदेशात. आम्ही दिवाळीची पहाट कुमार गंधर्वांच्या घरी, तिथं आमच्या 60-70 जणांच्या आंघोळी झाल्या. दत्तादादा आठवत असेल, कुमार गंधर्व समोर बसले, त्यांचे शिष्य बसलेत, आणि ज्या कुमार गंधर्वांचा सूर आपण ऐकला होता, देव दिनागरी धावला बाळ कोल्हटकरांच्या नाटकामध्ये, ते कुमार गंधर्व आमच्या बापट सरांचे जीवश्य कंठस्थ मित्र. प्रचंड मोठं स्वागत झालं. रामाची आणि हनुमानाची जशी भेट होते तशी ती भेट. त्याच्यानंतर हरियाणा
क्रॉस करताना चंदीगडला त्यावेळचे राज्यपाल हरियाणा आणि पंजाबचे तपासे साहेब, गणपतराव तपासे, काँग्रेसचे मोठे नेते होते, राज्यपाल होते त्या दोन राज्यांचे. राजभवनामध्ये आम्ही कलाकार 60 मंडळी, आमची बॅकस्टेज आर्टिस्ट 10, आमच्यासाठी राजभवनामध्ये जेवणाचा थाट घातला गेला. आमच्या दिल्लीच्या कार्यक्रमाला बापट सरांच्या आग्रहावरून ज्ञानी जयसिंग राष्ट्रपती, वसंत साठे आणि काँग्रेसमधले अनेक पुढारी तो कार्यक्रम बघायला आले होते. आणि तो कार्यक्रम सुद्धा इतका भव्य आणि दिव्य होता. बापट सरांनी ते नृत्य नाट्य लिहिलं होतं. वसंत देसाईंचं संगीत त्याला, त्यातली गाणी इतकी अजरामर आहेत की आज सुद्धा ती गाणी ऐकली तर समाधान वाटतं. ती गाणी चिरतरुण आहेत. या जगाच्या अंतापर्यंत ती गाणी, जय अंबेची आरती असेल, शिवरायांवरचा वर्णनात्मक पोवाडा असेल, इतकी उत्कृष्ट गाणी ती लिहिलेली आहेत, ज्याचा उल्लेख झाला नाही म्हणून मी करतोय. आणि त्या गाण्यांना दिलेलं वसंत देसाईंनी दिलेलं संगीत, त्याच्यामध्ये बापट सर मुख्य भूमिका नागा भट्टांची करायची. आणि त्या शिवरायांच्या दरबारामध्ये उभे सैनिक, आम्ही राज्याभिषेक होतोय आणि त्यावेळेला बापट सरांचं चेहऱ्यावरचे तेज दिसायचं आणि छत्रपतींच्या शिरावर टाकताना बापट सर इतका उत्कृष्ट अभिनय करायचे की आम्हाला ती कल्पना पण नव्हती की बापट सर गागाभट्टाच्या भूमिकेत असे उभे राहणार आहेत. ते जो पुण्य दिसायचे, जितके मोठे कवी तितके मोठे ते कलाकार होते. आणि याच्यामध्ये जिजाऊंचा रोल जो आहे सुधाताई वर्गे करायच्या. दिली मामांना विसरता येणार नाही, बैकर मामांना विसरता येणार नाही. लिली मामा या सगळ्या नृत्य नाट्याच्या मागचे सूत्रधार होते. बैकर मामा सूत्रधार होते, भाऊ कदम सूत्रधार होते. या सर्व वेगवेगळ्या ठिकाणाहून आलेल्या 18 पगड जातीतली कलाकार मंडळी, वरळी कोळीवाड्यातली मुलं होती, नायगावची होती, परळची होती, दादरची होती, ठाण्याची होती, वसईचे कोणीतरी होते. या सगळ्यांना एकत्र बांधण्याचं, त्यांच्यामध्ये चांगला उत्साह, त्यांना चांगलं जेवायला घालायचं बापट सरांचं या दौऱ्यामध्ये मी संपूर्ण एक ऑब्झर्वेशन केलं की प्रत्येक सैनिक, प्रत्येक कलाकार जेवल्याशिवाय बापट सर जेवणाला हात लावायचे नाही. प्रत्येक ठिकाणी माझ्या मुलांची चांगली सोय झाली का, माझ्या मुलांच्या निवासाची, झोपण्याची व्यवस्था झाली का, या सगळ्या गोष्टी ते काळजीपूर्वक पाहत असत. आणि या दौऱ्यानंतर बापट सर ज्या ज्या कार्यक्रमाला जायचे, विशेषतः विंदा, पाडगावकर आणि बापट यांचे जे कार्यक्रम असायचे, मी तिथे आवर्जून जायचो. ठाण्यातून रेल्वेने तिकीट काढून जायचो, कार्यक्रम बसायचो, सरांना भेटायचो, 2 शब्द बोलायला त्यांना वेळ असेल तर बोलायचो. अत्यंत निर्मळ मनाचे, अत्यंत प्रेमळ स्वभावाचे, अत्यंत विशाल हृदयाचे बापट सर होते. जितके महान कवी तितकेच ते महान माणूस होते. या महाराष्ट्राबद्दल, मराठी भाषेबद्दल मला वाटतं म्हात्रे सर विद्यापीठामध्ये बापट सर कंपॅरेटिव्ह लिटरेचरचे हेड ऑफ द डिपार्टमेंट होते, तौलनिक साहित्याचे सब्जेक्ट टू करेक्शन. पण मला वाटतं मी त्यांच्या तोंडून हे ऐकलेलं आहे. आणि तुम्ही ज्या कवितांचा उल्लेख केला, देह मंदिर चित्त मंदिर एक तेथे प्रार्थना, ही प्रार्थना मी हिमालयामध्ये मला जेव्हा शक्य झालं ट्रेकिंगला जाणं, तेव्हा अनेक वेळा ट्रेकिंगला गेलो. मी 2500 किलोमीटर हिमालयामध्ये चाललो आणि तिथे ही प्रार्थना मी कॅम्प फायरच्या सुरुवातीला म्हणायचो आणि नंतर पब्लिक कोरस द्यायचं. आणि ती प्रार्थना इतकी फेमस झाली, इतकी लोकांना हृदयाला भिडली ती, कारण ते मानवतेचं भजन आहे, ते मानवतेचं गीत आहे. त्याच्यात कुठल्याही देवाचं, ईश्वराचं नाव नाही. ती मानवतेची पूजा आहे. त्याच्यातलं वाक्य सरांनी आता जे सांगितलं
मानवाच्या एकतेची पूर्ण हो कल्पना. एवढा प्रचंड मोठा विचार आहे याच्यामध्ये. आणि एक दुसरं वाक्य त्याच्यातलं माझ्या पटकन लक्षात आलं. शौर्य लाभो, धैर्य लाभो, सत्यता संशोधन. सेवादल सैनिकांना किंवा एकंदर आम मानवाला दिलेला हा संदेश आहे की संशोधनाला सत्यता लाभू दे, माणसाला धैर्य लाभू दे, शौर्य लाभू दे. आणि इतकं सुंदर अनेक गीतं आहेत. आता प्रत्येक गीताचं सदैव सैनिका पुढे जायचे. आणि हा कार्यक्रम मी जो बघितला, बापट सरांनी लिहिलेला, दिग्दर्शित केलेला, सुदर्शन धीरांनी सुद्धा त्याचं दिग्दर्शन केलं होतं. पुढे त्याचं दिग्दर्शन दत्ता दादा करायचे आणि सदानंद दादा करायचे. आणि आम्ही त्यांचे फॅन असायचो, गप्पा मारायचो दिवसभर. बापट सर सगळी मोकळीक द्यायचे. सर गेल्यानंतर अतिव दुःख झालं मला. इतका प्रचंड महान मोठा कवी महाराष्ट्र गमावून बसला. पण बापट सरांची पुस्तकं काढून जर तुम्ही वाचायला लागला, एक कविता वाचली तरी तुमचा दिवस सुखाचा जाईल. त्याच्यामध्ये जो संदेश दिलाय तो मानवतेचा, कुठल्याही धर्माचा संदेश दिलेला नाही. धर्माचा आपला पिंडच नाही मुळात. मी बापट सरांना त्यांच्या जयंती वर्षाच्या निमित्ताने मनोभावे आदरांजली अर्पण करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतर मी ॲडव्होकेट विजय दिवाणे सर यांना अशी विनंती करतो की त्यांनी आभार व्यक्त करावेत. फक्त एक छोटीशी अपेक्षा मी व्यक्त करेल म्हात्रे सरांना की आभार प्रदर्शन झाल्यानंतर आज आपण बापटांच्या जन्मशताब्दी कार्यक्रमाची सुरुवात करतोय, तर फक्त शेवट आपण सदैव सैनिक हे गीत घ्यावं अशी मी विनंती करेन आभार प्रदर्शन झाल्यानंतर. प्लीज. विजय दिवाण. हॅलो दिवाणे सर. आज आपण सर्वजण वसंत बापट यांच्या जन्मशताब्दीच्या कार्यक्रमाची सुरुवात करण्यासाठी जमलेलो आहोत. राष्ट्र सेवादल परिवाराकडून आजचा जो कार्यक्रम आयोजित केला गेला, यामध्ये वसंत बापट यांचा ज्यांना थेट सहवास लाभला, त्यांच्या सोबत ज्यांनी काम केले असे सर्व मान्यवर या कार्यक्रमामध्ये होते. त्यात प्रामुख्याने कविवर्य अरुणजी म्हात्रे सर, शाहीर दत्ताराम म्हात्रे, त्याचबरोबर ॲडव्होकेट गजानन चव्हाण या मान्यवरांना आज आपल्याला ऐकता आलं, गाणी समजून घेता आली. त्यांच्या गाण्यांसोबतच बापट सरांनी एक माणूस म्हणून कसे मोठे होते, त्यांच्या माणुसकीचं दर्शन घडवणाऱ्या अनेक गोष्टी चव्हाण सरांनी आपल्या समोर मांडल्या. बापट सरांनी सांगितलं होतं की साहित्य म्हणजे प्रश्न विचारत जाणे. आपण सर्व या निमित्ताने असा प्रयत्न करू की या पुढे जायचं आहे. त्यात अरुण सरांनी एक कविता सादर केली, त्यात आम्ही जाणारच कवा तरी फटदिशी. मला वाटतं की या वसंत उत्सवाच्या निमित्ताने आपण कधीतरी फटदिशी जाणारच आहोत, पण जाता जाता आपल्याला या आयुष्याला रंग देऊन जायचे आहेत. आणि असे रंग देण्यासाठी या वसंत उत्सव आज जो आपण सुरू केलेला आहे, त्या निमित्ताने आपल्याला सर्वांना पुन्हा पुन्हा भेटायचं आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने खरं तर साने गुरुजींची खरा तो एकच धर्म ही या प्रार्थनेपासून आपला प्रवास देह मंदिर चित्त मंदिर पर्यंत झालेला आहे. प्रत्येकाचं चित्त शुद्ध होण्यासाठी वसंत बापट सरांच्या कविता, गाणी, त्याचं साहित्य अभ्यासणे, ते सर्व लोकांपर्यंत पोहोचवणे, यासाठी वसंत उत्सव हा आपण वर्षभर साजरा करत राहणार आहोत. आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आदरणीय अरुण म्हात्रे सर, लोकशाहीर दत्ताजी म्हात्रे सर, त्याचबरोबर सदानंदजी राणे सर, या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिलेले गजाननजी चव्हाण सर, त्याचबरोबर सेवा दलाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष अर्जुनजी कोकाटे सर, त्याचबरोबर सेवा दलाचे अनेक आजी माजी पदाधिकारी, सर्व सेवादल सैनिक आवर्जून उपस्थित राहिले, त्या सर्वांचं राष्ट्रीय सेवादल परिवारातर्फे मी आभार मानतो. धन्यवाद. मी मगाशी जसं म्हटलं तसं
शाहीर दत्ताराम म्हात्रे सरांना मी अशी विनंती करतो की आपल्या कुठल्याही कार्यक्रमाचा शेवट आपण सदैव सैनिकांना करतो, तर याही कार्यक्रमाचा शेवट सदैव सैनिका या गीताने व्हावा. शाहिरांना मी विनंती करतो. एकटाच म्हणायचं की आपण सगळे म्हणणार आहोत? तुम्ही एकटेच, कारण मग इथे सगळेजण म्हणाले की थोडा गोंधळ होतो. मागे पुढे होईल. ठीक आहे. हो, तुम्ही एकटेच म्हणा. तुम्ही एकटेच घ्या. होय. आजच्या कार्यक्रमाचा शेवट आपण कविवर्य वसंत बापट यांनी लिहिलेलं सदैव सैनिका पुढेच जायचे ह्या गीताने करीत आहोत. सदैव सैनिका पुढेच जायचे, न मागुते तुवा कधी फिरायचे. सदैव सैनिका पुढेच जायचे, न मागुते तुवा कधी फिरायचे. सदा तुझ्या पुढे उभी असे निशा, सदा तुझ्या पुढे उभी असे निशा. सदैव काजळी दिसायच्या दिशा, सदैव काजळी दिसायच्या दिशा. मधून मेघ हे नभास ग्रासते, मध्येच या विजा तया नहासते. 10 दिशातुनी तुफान व्हायचे, 10 दिशातुनी तुफान व्हायचे. सदैव सैनिका पुढेच जायचे, सदैव सैनिका पुढेच जायचे. न मागुते तुवा कधी फिरायचे. सदैव सैनिका पुढेच जायचे, न मागुते तुवा कधी फिरायचे. प्रलोभने तुला न लोभ दाविते, प्रलोभने तुला न लोभ दाविते. न मोह बंधने पदास बांधते, न मोह बंधने पदास बांधते. विरोध वा तुला न थांबवे, न मोह बासतो गजांत वैभवी. न दैन्यही तुझे कधी सरायचे, न दैन्यही तुझे कधी सरायचे. सदैव सैनिका पुढेच जायचे, सदैव सैनिका पुढेच जायचे. न मागुते तुवा कधी फिरायचे. सदैव सैनिका पुढेच जायचे, न मागुते तुवा कधी फिरायचे. वसंत वा शरद तुला न तेक्षते, वसंत वा शरद तुला न तेक्षते. नभात सूर्य व्हा असो निशापते, नभात सूर्य व्हा असो निशापते. विदीर्ण वस्त्र हो मुले न पावले, अरे न पाय हे कधी सावले. न लोचना तुवा सुखे मिटायचे, न लोचना तुवा सुखे मिटायचे. सदैव सैनिका पुढेच जायचे, सदैव सैनिका पुढेच जायचे. न मागुते तुवा कधी फिरायचे. सदैव सैनिका पुढेच जायचे, न मागुते तुवा कधी फिरायचे. न भात सैनिका प्रभात येऊ दे, न भात सैनिका प्रभात येऊ दे. खगासवे जगा सुखात गाऊ दे, खगासवे जगा सुखात गाऊ दे. फुलावरी सुवर्ण शोभू दे, जगात शांतता सुहास लाभू दे. न पाय तोवरी तुझे ठरायचे, न पाय तोवरी तुझे ठरायचे. सदैव सैनिका पुढेच जायचे, सदैव सैनिका पुढेच जायचे. मागुते तुवा कधी फिरायचे. सदैव सैनिका पुढेच जायचे, मागुते तुवा कधी फिरायचे. न मागुते तुवा कधी फिरायचे, न मागुते तुवा कधी फिरायचे. धन्यवाद. खूप सुंदर कार्यक्रम या ठिकाणी तुमच्या दोघांच्या उपस्थितीमुळे झाला. ही सुरुवात आहे, जशी जन्मशताब्दीची सुरुवात आहे. आणि आपण जसं म्हणाल की वसंत बापटांची गाणी ही केवळ काळासाठी नव्हती, त्याच्यासाठी उद्या आणि सेवा कायम जिवंत ठेवली.
ही गीता आहे. पण सगळेजण सेवादल ध्यास जे आहे, जे वसंत बापटांचं गीत आहे आणि आता म्हटलेलं गाणं आहे, हे घेऊन पुढच्या वर्षभर नव्यानं पुन्हा सेवादल हे ज्या पद्धतीची अपेक्षा त्यांनी या गीतातून व्यक्त केलेली आहे, प्रत्येक सैनिकाला घेऊन पुढे जाण्याची जी आशा त्यांनी व्यक्त केली आहे, त्या पद्धतीने आपण सेवादल जिवंत ठेवू झाला. त्याबद्दल मी पुन्हा एकदा सगळ्यांचे आभार मानतो आणि आजचा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. धन्यवाद. अरुण धन्यवाद. नमस्कार अरुण. आणि खरंच मला आता सरांची आठवण झाली कवितेची वाचताची. तू अगदी त्यांची आठवण कधीच कवितांची.